लोकप्रिय मराठी नाटक हे राम नथुराम अब आप ऑनलाइन देख सकते हैं। लिंक इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में उपलब्ध है। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ते श्री शरद बोंक्षेजी आज इथे उपस्थित आहेत। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी जयंत अपराजी सरांना विनंती करते की SGR नॉलेज फाउंडेशन तर्फे आणि रायसोनी ग्रुप तर्फे त्यांनी त्यांना वेलकम करावं। विविध वक्त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावे आणि काहीतरी नवीन आपल्यापर्यंत पोहोचावे जे आपल्याला माहिती नसतं। SGR नॉलेज फाउंडेशन आणि चिटणवीस सेंटरनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे यात आपण आतापर्यंत विविध विषयांवर चर्चा केली आहे आणि आजची जी चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रीय प्रतीकांची आहे। आम्ही आमच्या एरियामध्ये आणि काही कॉलेजेसमध्ये एक छोटासा सर्वे केला आणि काही विद्यार्थ्यांना विचारलं, काही पेरेंट्सना विचारलं की राष्ट्रीय प्रतीकांविषयी तुम्हाला काही माहिती आहे का किंवा काय विचार आहेत तुमचे। आन्सर्स वर व्हेरी ॲब्रप्ट आणि भरपूर लोकांना राष्ट्रीय प्रतीकांविषयी ॲज सच माहिती नाही, फार कमी माहिती आहे। तेव्हा हा जो विषय आज आपण घेतलेला आहे आणि बोंक्षेजींनी हा कार्यक्रम एक्सेप्ट केला त्याबद्दल बोंक्षे सरांचे खूप खूप धन्यवाद। आणि बोंक्षे सरांचं जर वेगळं असं इंट्रोडक्शन द्यायचं तर मला वाटत नाही की आय एम द राईट पर्सन टू इंट्रोड्यूस हिम, कारण त्यांना वेगळ्या इंट्रोडक्शनची ॲज सच गरज नाही। मराठी फिल्म इंडस्ट्री, TV इंडस्ट्री, नाटक या सगळ्या याच्यामध्ये बोंक्षे सर ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहेत आणि मेन म्हणजे ते वक्ते कसे आहेत हे सुद्धा आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे। आजचा विषय जो आहे तो नवीन आहे, वेगळा विषय आहे आणि बोंक्षे सर त्या विषयावर आज एलॅबोरेट करतील आहे। त्याबद्दल बोंक्षे सरांचे धन्यवाद आणि मी रिक्वेस्ट करते की आपण बोंक्षे सरांचं एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं आणि सेशनला सुरुवात करतो। नमस्कार। भारताची जरा प्लीज सगळ्यांनी जरा मोबाईल सायलेंटवर ठेवा प्लीज। भारताची राष्ट्रीय प्रतीकं या एका वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे। कुठलाही देश जेव्हा स्वतंत्र होतो तेव्हा त्या स्वतंत्र देशाला त्याची अशी एक स्वतःची राष्ट्रीय प्रतीका असायची गरज असते। म्हणजे त्याला स्वतःची एक राष्ट्रभाषा असावी लागते, त्याला स्वतःचं एक राष्ट्रगीत असावं लागतं, त्याला स्वतःची अशी एक राष्ट्रीय दिनदर्शिका असावी लागते, म्हणजे मराठीमध्ये ज्याला कॅलेंडर म्हणतात। हां, आताची मराठीची अत्यंत दयनीय अवस्था आहे, दिनदर्शिका हा शब्दच माहीत नसेल। बरं, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी ह्याचा फारसा जीवनाशी संबंध येत नाही। तो कोणी असला, वाघ असला, सिंह असला, शेळी असली तरी त्याचा आपल्या जीवनाशी, त्याचा फारसा भावनांशी संबंध येत नाही। पण राष्ट्रगीत कुठलं असावं, राष्ट्रभाषा कुठली असावी,
आत्ताच आपले पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांच्या भेटीमध्ये कधीही चीनचे ते राष्ट्रपती मोदींना समजावं म्हणून हिंदीत बोलत नाही, इंग्लिशमध्ये बोलत नाही, ते त्यांच्या मातृभाषेत बोलतात, त्यांच्या राष्ट्रभाषेत बोलतात. वयाच्या एका अशा टप्प्यावरती वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस असतात. तसं मलाही होता. माझं इंग्रजी फार कच्चं होतं, आजही आहे, आणि आज त्याची मला अजिबात शरम वाटत नाही, त्याची मला अजिबात लाज वाटत नाही की मला इंग्रजी फारसं चांगलं येत नाही. येत नाही तरी येत नाही, ते रशियाच्या राष्ट्रपतीला पण येत नाही, एवढ्या मोठ्या चीनच्या राष्ट्रपतीला पण येत नाही, जगातल्या अत्यंत प्रगतशील अशा जपानच्या राष्ट्रपतीला पण येत नाही. तर मग शरद वंशेला नाही आलं तर काही एवढं हसायचं काही कारण नाही. आपण मला हिंदी येतं का? नाही येतं. मला मराठी येतं का? तरी येतं. तर ती माझी मातृभाषा आहे, ती माझी राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे भाषा, राष्ट्रगीत हे राष्ट्राची संस्कृती दाखवत असतात. राष्ट्राची संस्कृती त्याच्यातून प्रतीत होत असते. या राष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारच्या भावनिक लोकांचा समूह राहतो याचं दर्शन त्यांच्या राष्ट्रगीतातून, राष्ट्रभाषेतून, इवन राष्ट्रीय कॅलेंडरमधून सुद्धा दिसत असतं. – 1947 देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर आता ह्या सगळ्या राष्ट्रीय प्रतीकांचं निश्चितीकरण व्हायला पाहिजे संसदेच्या भवनामध्ये. आणि जेव्हा पहिलं अधिवेशन भरलं तेव्हा या विषयावर पहिली चर्चा झाली. पण देश नुकताच स्वतंत्र झालेला होता, त्यामुळे दुसरे कुठले प्रश्न निर्माण झालेले नव्हते. देश स्वतंत्र होत असतानाच एक कायमस्वरूपी प्रश्न निर्माण झालेला होता, तो पाकिस्तानचा. जो आपण स्वतंत्र होत असताच अजून एक देश निर्माण झाला, आणि जो धर्माच्या नावावर निर्माण झाला. तो प्रश्न आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळत असतानाच झालेला आहे. कोणी जगू देत नाही. आता अनेक लोकांना असं वाटत असेल की राष्ट्रीय प्रतीकांमध्ये हिंदू मुस्लिमचा काय संबंध आहे. पण या देशाच्या प्रत्येक प्रश्नामध्ये हिंदू आणि मुसलमान या धर्मांचा संबंध येतो. कारण या दोन धर्मांमधली दरी मिटवायचा कुठल्याही सरकारने आणि पंतप्रधानांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे दरी आज एवढी वाढत गेले की खरं तर आज माझा नथुराम गोडसेचा प्रयोग नाही. मी राष्ट्रीय प्रतीक या विषयावर बोलण्यासाठी इथे आलोय. दर महिन्याला या संस्थेचा इथे एक कार्यक्रम असतो. केवळ शरद वंशी येणार म्हणून साहेब आले, पोलीस डिपार्टमेंटची माणसं आली. ऑगस्ट 47 सालेपर्यंतचा जर इतिहास बघितला तर तुम्हाला जनगण मन हे शब्द कधी ऐकायला मिळाले नसते. ला वंदे मातरमचा जन्म झाला. त्या दिवसापासून 47 सालापर्यंतची संपूर्ण लढाई जवळजवळ 75 वर्षांची 70 वर्षांची ही संपूर्ण लढाई वंदे मातरमचा जयघोष करत झालेली आहे.
याच्यात कुठे धर्माचा काही संबंधच येत नाही. पण सातत्याने मुसलमानांचं लांगुल चालन करत राहायचं, त्यांना कधीही मुख्य प्रवाहामध्ये येऊच द्यायचं नाही. म्हणजे आरक्षणाची काय गंमत असते हे आरक्षण ज्यांना मिळतं त्यांना कधी कळतच नाही. एका स्टेशनवरती एक सुसज्ज अशी ट्रेन उभी आहे रेल्वेची, एअर कंडिशन, त्याच्यात सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे ओपन कॅटेगरीज मधले लोक चढतायत, बसतायत. आता आपल्याला सर्वांना जर एक आणायचंय, जात धर्म संपुष्टात आणायची असेल, तर मग अल्पसंख्याकांनी त्या ट्रेनमध्ये चढायला मज्जाव करायची काही गरजच नाही. मी एक प्रतिकात्मक उदाहरण देतोय, लक्षात घ्या नेमकं काय म्हणायचंय. पण केलं काय केलं, ते चढायला लागल्यावर त्यांना सांगितलं, अरे वेड्यानं थांबा, समोरच्या प्लॅटफॉर्मवरती आणखीन एक ट्रेन उभी आहे, ती ह्याच्यापेक्षाही सुसज्ज बनवलेली आहे, ती खास तुमच्यासाठी बनवली. काही क्षणांपुरते ते उरळून गेले, ते जाऊन त्या ट्रेनमध्ये बसले. त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की मुख्य प्रवाहापासून आपल्याला वेगळं केलं. ते बसले त्या ट्रेनमध्ये. या ट्रेनमध्ये ताक मिळत असेल प्रवाशांना, तिथे दूध दिलं गेलं. ही ट्रेन वेळेवर सुटली, ती ट्रेन मात्र नंतर 4 तास तिथेच उभी होती. ही माणसं पुढे निघून गेली, या सगळ्यांची प्रगती झाली. अल्पसंख्याक दूध पीत बसले एसी मध्ये. एवढंच त्यांना समाधान मिळालं की बघा, आमच्यासाठी एक वेगळी ट्रेन आहे. पण हे त्यांच्या लक्षातच आलं नाही की अरे ते सगळे निघून गेले कधीच खूप पुढे, आपण राहिलो मागे. आता हा पल्ला परत गाठून त्यांना गाठायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अशा वेगळ्या मिळणाऱ्या ट्रेनवरती लाथ मारावी लागेल. ती कधीच मारली गेली नाही, ती कधी मारू दिली गेली नाही. या देशाचा कुठलाही निर्णय घेत असताना प्रत्येक वेळेला हा प्रश्न मध्ये आलेला आहे. म्हणून छोटस उदाहरण दिलं की आरक्षण किती आणि कसं धोक्याचं असतं. आणखीन एक गोष्ट अगदी आवर्जून सांगतो की आजचं भाषण ऐकताना हे हल्ली मला सांगावं लागतंय. म्हणजे 5-7-10 वर्षांपूर्वी भाषणात नेमकं काय मुद्दे मांडले ह्याच्यावर चर्चा व्हायची. आता कोणी मांडले ह्याच्यावर होते. म्हणजे वक्ता कोण होता, त्याचं नाव काय? शरद पोंक्षे. पोंक्षे म्हणजे ब्राह्मण, कोकण. हा मग बरोबर आहे, तो आरक्षणाला विरोधच करणार. कृपया अशा दृष्टिकोनातून जर बघायला लागला तर फार भयानक होऊन बसेल सगळं. इथे बोलणारा व्यक्ती माणूस आहे, या देशावर नितांत प्रेम करणारा आहे, कुठल्याही जाती धर्माचा दुस्वास करणारा नाही. पण जे काही समाजात जे काही 70 वर्षाच्या आधी इतिहासात घडलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलता येत नाही. आणि कधीही कुठलाही माणूस एकाच वेळेला सगळ्यांना खुश करू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे. 2 जण तरी नाराजी होणारच, पण ती नाराज झाली तरी चालतील, पण राष्ट्राचं हित आणि राष्ट्राचं भलं कशात आहे याचा विचार करून त्या दोघांपेक्षा राष्ट्रहित लक्षात घेऊन निर्णय घेतले गेले पाहिजे. आपल्याकडे तसे घेतले जात नाही, म्हणून 370 कलम येत नाही, रद्द होत नाही, समान नागरिक कायदा येत नाही. 140 करोड लोकसंख्या क्रॉस केली आपण. आमचे पंतप्रधान प्रत्येक भाषणात 125 करोड भारतीयों
तो आकडा इतका बोलतात, पण त्यांना तो आकडा आता कमी करण्याची गरज आहे असं का वाटत नाही मला कळत नाही. कारण तो आकडा सगळ्या प्रश्नांचं मूळ आहे. पटत नाही तुम्हाला? साधं आहे हो. आपल्या घरामध्ये नवरा बायकोचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर बाप म्हणजे जो नवरा असतो तो आपला पगार किती आहे बघतो, त्याच्यावर ठरवतो मुलं किती जन्माला झाले. दोघंही कमावणारे असेल तर दोघं मिळून किती आणतोय बाबा महिन्याला, लाख आणतोय, 1.5 लाख आणतोय. या 1.5 लाखामध्ये मी जन्माला 2 मुलं घातली तर त्यांना सुंदर आयुष्य देऊ शकेन, चांगलं शिक्षण देऊ शकेन. त्या ठिकाणी मी जर 10 मुलं जन्माला घातली तर मी कसं शिक्षण देऊ शकेन, घरातलं नळाचं पाणी कसं पुरवेल, कसं मी 2 वेळचं चांगलं जेवायला देऊ शकेन, कसे मी सगळ्यांना एकाच वेळेला मॉलमध्ये जाऊन कपडे घेऊ शकेन. सिंपल विचार तो माणूस करतो. मग देश म्हणजे पण एक कुटुंबच आहे. पण आपण हा विचार येत असेल, मनात येणार नाही. हुशार माणूस आहे, अतिशय हुशार माणूस आहे. मनात विचार येत नाही असं नाही, पण असलं काहीतरी करायला गेलं की कायमची सत्ता जाण्याची भीती आहे. ही मग काही 30-35% अल्पसंख्य हे नाराज होणार आहे. होणार असेल तर होऊ दे. ते नाराज झालेले 20-25 वर्षानंतर त्यांना कळेल की नाही हेच करेक्ट होतं, 25 वर्षांपूर्वी जे केलं तेच. तसं पहिलं अधिवेशन भरलं स्वातंत्र्यानंतर, आणि आता राष्ट्रभाषा, राष्ट्रगीत फारच सेन्सिटिव्ह विषय होता. कारण स्वातंत्र्य मिळायच्या 15-20 वर्ष आधीपासूनच वंदे मातरमला विरोध सुरू झालेला होता. ती पण एक फार मोठी गंमत आहे. माता आहे तिला आपण माता म्हटलंय. माता सगळ्यांचीच असते. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी म्हणजे जीवन, हे सगळंच ती पृथ्वी माता आपल्याला देते, पण तिला आपण माता म्हणतो. फक्त हिंदूंची माता आहे, शरद वंशींची आहे आणि अब्दुल्लाची नाही आणि फर्नांडिसची नाही. असं कसं होऊ शकतं? ती अन्न, वस्त्र, निवारा सगळं सगळ्यांनाच देते. ती हे बघतच नाही तुमची जात कुठली आहे, तुमचा धर्म कुठला आहे. आणि तिला आई म्हणणं याच्यासारखे सुंदर रिलेशनच नाही दुसरं. इथे त्या राष्ट्रातल्या लोकांच्या समूहाची संस्कृती दिसून येत असते की तो पृथ्वीला सुद्धा माता म्हटलं. मग त्यामुळं तो राष्ट्रगीत हा विषय जरा सेन्सिटिव्हच असल्यामुळं आणि ती जरा भानगड आहे, त्याच्यावर काहीतरी विचार केला गेला पाहिजे आणि ते कसं सगळं टाळता येईल यासाठी ह्या अधिवेशनात ह्या विषयावर निर्णय लागताच कामा नये याची पुरेपूर खबरदारी आपले पहिले पंतप्रधान गुलाबाचं फूल त्यांनी घेतली. मी त्याचं नाव नाही घेत हल्ली, गुलाबाचं फूल म्हणतो मी, ते परत उगाच कशाला नावं घ्यायची. त्यामुळे आपण जरा आधी राष्ट्रभाषेवर बोलू. मग राष्ट्रभाषेवर बोलण्यासाठी पहिलं भाषण केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्हाला सगळ्यांना कदाचित आश्चर्य वाटेल की राष्ट्रभाषा कुठली या विषयावर चर्चा करायचीही काही गरज नाही. हे शरद वंशेचं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे.
ते म्हणाले भारतातल्या ज्या 14 भाषा आहेत त्या 14 भाषांची जी जननी आहे, जिथून त्या निर्माण झाल्या, या देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती ज्या भाषेत लिहिली गेलेली आहे ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा, आणि संस्कृत हीच या देशाची राष्ट्रभाषा झाली पाहिजे असं म्हटल्याबरोबर नेहरूंची टोपी उडाली. हे मोठं लपड झालं. संस्कृत म्हटल्याबरोबर त्यांच्या डोळ्यासमोर मुसलमान आले. आता यांचा विरोध होणार. मग संस्कृती अवघड आहे, संस्कृत बोलायला हे आहे ते आहे असं त्याच्यावर खूप गदारोळ झाला. आता सारखंच मग अधिवेशन कित्येक वेळा सभागृह थांबवलं गेलं. मग त्याच्यावरती वेगवेगळे तर्क वितर्क करत 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 आमच्या मोहनदास करमचंद गांधींनी एक उपाय सुचवला. ते म्हणाले हिंदुस्थान हिंदी राष्ट्र आहे, हिंदूंचं राष्ट्र आहे, हिंदी राष्ट्र. ते हिंदूंचं नाही म्हणायचे, ते हिंदी म्हणायचे. हिंदीमध्ये सगळे सामावले जातात. हिंदू आलं की गडबड झाली. तर हिंदीमध्ये सगळे सामावले जातात आणि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असावी. पण त्या राष्ट्रभाषेमध्ये उर्दू मिश्रित हिंदी चालेल असं म्हटल्याबरोबर त्यावेळेला सावरकर जिवंत होते. त्यांची ट्यूब पेटली की गांधी फार घाणेरडं राजकारण खेळतात. आणि सावरकरांनी इकडनं निरोप पाठवला. त्यांच्या लोकसभेत जे हिंदू महासभेचे खासदार बसले होते त्यांच्या मार्फत की गांधी बरोबर बोलत आहेत, हिंदी हीच राष्ट्रभाषा असायला हवी, पण देवनागरी लिपी जी आहे, ज्या हिंदीची देवनागरी लिपी आहे ती हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असावी. मग याच्यामध्ये उर्दू बसत नाही. पुन्हा गडबड झाली. पुन्हा खूप त्याच्यावर चर्चा झाल्या. खूप काय काय घडलं. मग गांधींनी आणखीन एक नेहरूंना सूचना केली की लखनवी हिंदी ही आपली राष्ट्रभाषा करूया. ह्या सगळ्या भानगडीमध्ये भोजपुरी भाषा हे सगळी भानगडच नको. तुमची हिंदी नको, लखनवी हिंदी नको, उर्दू नको, संस्कृत नको, भोजपुरी सर्वात जास्त बोलली जाते. त्यामुळे भोजपुरी ही या देशाची राष्ट्रभाषा असावी असा एक वेगळाच गट उभा राहिला. पण संख्येनं ते कमी असल्यामुळे नशीब आपण वाचलो. नाही तर आता मी भोजपुरीत काय काय बडबडायला लागले. म्हणजे भाषा वाईट नाही, अर्थातच कुठल्याही भाषेचा अपमान करायचा नाही. सगळ्या भाषा आपापल्या ठिकाणी ग्रेट आहेत. मग ते भोजपुरी पासून वाचलो. मग लखनवी हिंदी. काय विचार असेल बघा गांधीजी. आयुष्यभर मुसलमानांचं फक्त आणि फक्त लांगुलं चालन करायचं, हिंदूंच्या भावनांना पायाखाली तुडवायचं एकमेव ध्येय होतं त्यांचं. आता हे बोलताना कोणीही मनामध्ये आणू नका की मी नथुरामचा रोल करत होतो. प्लीज आपण असले चष्मे लावू नका माझ्याकडे बघता. जो इतिहास आहे, जो लिहिलेला आहे, पुण्यामध्ये मिलिंद सबनीस म्हणून या सगळ्या राष्ट्रीय प्रतीकांवरती त्यांनी PhD केली. त्यांनी हे सगळं ज्ञान मला सांगितलंय. मला म्हणाले माझ्याकडे वक्तृत्व नाही, तुझ्याकडे ते आहे, हे सगळं बोलत जा, लोकांपर्यंत पोचू दे, लोकांना हे कळू दे. लखनौ मध्ये मुसलमानांची संख्या जास्त आहे आणि तिथे उर्दू मिश्रित हिंदी फार छान बोललं जातं.
फार मस्त बोललं. हिंदी आणि उर्दू भाषा अप्रतिमच आहे, त्याच्याबद्दल काही सवालच येत नाही. पण या मातीतली भाषा नाही उर्दू. उर्दू या मातीतली भाषा नाही. आणि या मातीतलं भाषा असायला पाहिजे, या मातीतलं गीत असायला पाहिजे. कितीही बघा तुम्ही, परकच वाटत नाही वाटत ते आपलं. मी गंमत म्हणून एखाद्या दिवशी पठाणी घालीन, मी गंमत म्हणून एखाद्या दिवशी एखादी बाई बुरखा घालीन, पण रोज ते शक्य नाही. ते प्रॅक्टिकली ते मनाला ते इतके वर्षांचे रुजलेले संस्कार आहेत आणि या मातीतले संस्कार आहेत, ते असे नाही होऊ शकत वेगळे. मग सावरकरांनी अतिशय हट्टाने आपल्या सगळ्या हिंदू महासभेच्या खासदारांनी बोलायला लावलं की नाही, देवनागरीचा हट्ट शेवटपर्यंत सोडू नका. आणि मग शेवटपर्यंत देवनागरीचा हट्ट सोडला नाही, म्हणून देवनागरी लिपी ज्या हिंदीची आहे ती हिंदी आपली राष्ट्रभाषा. पण सगळ्यांना वाटलं आता हे झालं, पण ऍक्च्युली याचं जेव्हा बिल तयार करण्यात आलं त्याच्यात एक हे घालण्यात आलं, कलम घालण्यात आलं की जे उर्दू शब्द देवनागरीत लिहिता येतात त्यालाही हिंदीच म्हणायचं, तेही राष्ट्रभाषेमध्ये सामावून घेतले जावे. आणि कोणाला कळलंच नाही, आपण ते वाचतच नाही. आज आपण संविधान संविधान कुणाला माहिती आहे, इथले एकाला तरी माहिती आहे का संविधान? कुणी वाचलंय भारताचं संविधान? आहे सभागृहात कोणी की त्यांनी संविधान वाचलंय? त्यामुळे खासदार आमदार बिनधास्त बोलतात तुमच्या समोर, संविधान न्यायचा लेखा काही आम्हालाच माहित नाही काही. आपल्या बुद्धिमत्तेवर त्यांना एवढा विश्वास आहे की ते इतक्या थापा मारतात की आपल्याला कळतच नाही ते थापा मारतात. ते खपवत असतात, संविधानाच्या नावावर वाटेल ते खपवलं जातं. आणि मग ती हिंदी ही राष्ट्रभाषा झाली. तोपर्यंत 2 अधिवेशनं झाली. मग राष्ट्रगीत या अतिशय संवेदनशील विषयाकडे लोकसभा वळली. आता इथून प्रॉब्लेम सुरुवात झाली. त्याच्यानंतरच्या काही महिन्यानंतर ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेले जे देश होते वर्षानुवर्ष, त्यातले अनेक त्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने स्वतंत्र होत गेले. तर दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची पूर्णपणे कंबरच मोडली होती. आता कुणावर जाऊन राज्य करणं हे त्यांना प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. त्यामुळे ते एकेका देशाला स्वतंत्र करत निघाले होते. अशा 9 देशांचे कॉन्फरन्स लंडनमध्ये भरणार होते. नुकतेच 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, काही महिन्यांपूर्वी असे स्वतंत्र झालेले देश. आणि अशा देशांची कॉन्फरन्स भरणार होती. त्या कॉन्फरन्सला भारताला निमंत्रण होतं, अर्थातच पंतप्रधान म्हणून गुलाबाचं फूल तिकडे जाणार होतं. आणि तिथे एक प्रोटोकॉल असतो अशा सर्व देशांच्या जेव्हा कॉन्फरन्सेस होतात तेव्हा, की कुठल्याही देशाचं नाव घेतलं आणि त्याचा पंतप्रधान जेव्हा व्यासपीठावर येतो तेव्हा बॅकग्राऊंडला त्या देशाचं राष्ट्रगीत त्या बँड पथकावर वाजवलं जातं. आता नेहरूंना ते 6 महिने काढायचे होते. किती भयंकर राजकारण आहे बघा, आपल्या कोणाच्या लक्षात पण येत नाही.
तर काही करून हे 6 महिने टाइमपास करायचा राष्ट्रगीत या विषयावर. मग महाराष्ट्रातले विष्णू दिगंबर पलुसकर, शास्त्रीय संगीतातलं फार थोर नाव, दिग्गज, राष्ट्रगीत या विषयावर आता चर्चा होणार. परत गीताला चाल लागते, राष्ट्रगीताला. म्हणून मग त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन दिल्लीला पत्रव्यवहार केला की मी राष्ट्रगीताला चाल लावलेली आहे, तर ती मला पंतप्रधानांना ऐकवायची आहे. आणि मग काही महिन्यानंतर, काही दिवसानंतर त्यांना अपॉइंटमेंट मिळाली. मग ते दिल्लीला रवाना झाले. जवाहरलाल नेहरूंना त्यांनी नोटेशनवरती वंदे मातरम ऐकून दाखवलं. नेहरू म्हणाले नाही, या चालीत काही मजा नाही आहे. फारच चेहरा वाईट केला त्याने. पलुसकर म्हणाले बरं, मग कशा पद्धतीची चाल हवी तुम्हाला? तर ते म्हणाले मिलिटरीच्या बँडवरती वाजवता आली पाहिजे. तर ते म्हणाले ठीक आहे, माझ्याकडे तशाही पद्धतीची एक चाल आहे, ती परत पुढच्या वेळेला तुम्हाला ऐकवतो. ठीक आहे म्हणाले, पुढच्या वेळेला या तुम्ही ऐकवा. आणि मग परत काही दिवसानंतर पुन्हा पुढची अपॉइंटमेंट मिळाली. त्यांना पुन्हा त्यांनी ती चाल ऐकवली. पुन्हा नेहरूंना ती काही आवडली नाही, कारण त्यांना ते आवडून घ्यायचीच नव्हती. तर त्यांना जर ती आवडली असती तर वंदे मातरम हे राष्ट्रगीत व्हायला पाहिजे. मग वंदे मातरमचं जनगण मन कसं झालं आणि का झालं? आपण संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याचा जर अभ्यास केला किंवा वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण 15 ऑगस्ट 47 सालापर्यंत कधीच कुठे जनगण मन असं म्हणत तरी पोरं आमची फासावर लटकलेली नाही. म्हणजे गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा वंदे मातरमचा जयघोष होता. तिथे काही जनगण मन असं कोणीच म्हटलेलं नव्हतं. बंकिमचंद्रांनी लिहिलेले गीत काय आहे हे वंदे मातरम, आणि काय या वंदे मातरमचा अट्टहास लोकसभेमध्ये इतक्या बहुसंख्येनं चाललेला होता. त्या बाबतीमध्ये जवळजवळ 80% लोकसभेचे सदस्य वंदे मातरमच्या पाठीशी उभे होते की वंदे मातरम हेच झालं, इथे काही पर्यायच नाही. पण त्याच्यामुळं मुसलमान नाराज होणार आणि 5 वर्षानंतर मी पुन्हा निवडणुकीला उभा राहिलो तर हिंदू महासभेचं वर्चस्व वाढेल, सावरकरांचं वर्चस्व वाढेल आणि माझी सत्ता हातातून निघून जाईल. कारण एकाच माणसाला नेहरू गांधी घाबरत होते, ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आणि मग पुढची सगळी सावरकरांची प्रतिमा पूर्ण काळी कशी करायची याचे डाव जे रचले गेले. म्हणजे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान जेव्हा भारतात येणार होते, त्यांना जेव्हा आम्ही दावत दिली, काहीच गरज नव्हती दावत द्यायची, सगळ्या जखमा ताज्या होत्या, सगळे निर्वासित फिरत होते. 70 लाख हिंदू निर्वासित पाकिस्तान मधनं आपल्या 100 एकर 5-5 इमारतीचे वाडे असे तुळशीपत्र ठेवून निघून आलेले होते. निर्वासितांच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा सुकलेलं नव्हतं. अशा वेळेला लगेच त्या पंतप्रधानाला बोलवण्याची आणि खाना खजाना करायची काही गरजच नव्हती. पण बोलवल्यानंतर त्यांनी पहिली अट घातली की माझ्या सुरक्षेसाठी मिस्टर सावरकरांना जेलमध्ये टाका, मला त्यांच्यापासून भीती आहे तुमच्या देशात.
आता अशा वेळेला खरं तर नेहरूंनी तेल लावत जातो, येऊ नकोस माझ्या देशात, पण सावरकरांसारख्या माणसाला मी स्वतंत्र भारतामध्ये हात लावणार नाही. भले माझे त्यांचे विचार वेगळे असतील, विचार प्रणाली वेगळी असेल, आमचे पूर्ण दिशा वेगळे असतील, पण त्या माणसाचं या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यामधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे याला कोणी नाकारू शकत नाही. एवढा मोठा स्वातंत्र्य योद्धा जगात परत मिळणार नाही. त्यांचा मी असा अपमान करू शकत नाही, पण त्यांचा अपमान करायचाच होता. एकमेव जो स्ट्रॉंग माणूस समोर उभा असणार होता, त्याचंच खच्चीकरण कसं करता येईल? ज्या माणसाने 27 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, त्यांना जर ज्या देशासाठी भोगली त्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये टाकणार असतील तर त्या माणसाचं, आणि उतार वयामध्ये म्हातारपणे, काय मानसिक खच्चीकरण होईल? संपला. हिंदू महासभेचा नेता संपला. देवनागरी असलेलंच हिंदीचा आग्रह करून तीच करून घेणारा नेता संपला. वंदे मातरमचा आग्रह धरा म्हणून हिंदू महासभेच्या खासदारांना बोलवणारा नेता संपला. आणि मग त्याच्यात ते जेलमध्ये जाऊन आले 1.5 महिना. त्याच्यानंतरची पुढची स्टेप, नथुराम गोडसेंनी गांधींना मारल्यावर काहीही संबंध नसताना सावरकरांना आरोपी क्रमांक पूर्ण आयुष्यभरासाठी काळीमा फासला गेला. तेव्हाही सुप्रीम कोर्टाने संपूर्ण निर्दोष मुक्त केलं. आत्ता पुन्हा त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं की सावरकरांचा गांधी हत्येशी काडीचाही संबंध नाही. आता 8-15 दिवसापूर्वीची गोष्ट, पण तरीही नाही. 1000 माणसांनी ठरवलं की रेटून खोटं बोलत राहायचं की ते खरं वाटायला लागतं. बरं, खरं काय आहे हे समजून घेण्याचा आपल्याकडे कोणाला इंटरेस्टही नाही आणि वेळही नाही. सकाळी उठल्यापासून फक्त पैसा कसा कमवायचा, प्रॉपर्टी कशी वाढवत राहायचं, याच्या पलीकडे आपण काहीही करत नाही या आयुष्यात. माझं प्रमोशन कसं होईल बघा ना, तुम्ही विचार करा ना, स्वतःच्या मनाला विचारा की मी माझ्या कुटुंब, माझा पैसा, माझी मुलं यांच्या प्रगतीच्या व्यतिरिक्त देशासाठी म्हणून काय करतो. दिवसभरामध्ये, महिन्याभरामध्ये, वर्षामध्ये काय करतो? तर काही नाही करत. पंचमहाभूतांवरती संपूर्ण पृथ्वी तरलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि जल, हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण नभांगण, आकाश, गंगा. पण माणसाच्या शरीरात सुद्धा ही पंचमहाभूत आहे. म्हणून 5-5 बोट आहेत, पंचमहाभूत आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहे. त्या पंचमहाभूतांप्रमाणेच आपले सगळे शारीरिक क्रिया चालू असते. या पंचमहाभूतांचं फार मोठं महत्व आहे आपल्या आयुष्यात, आणि याच्यामध्ये धर्म येत नाही. ही पंचमहाभूत सर्व धर्मियांमध्येच आहेत, पण सगळ्या धर्मानंतर आलेला आहे. मुळात आधी आला तो माणूस, निसर्गाने जन्माला घातला त्या माणसाला. धर्माची लेबल नंतर लागली आणि ती अशी काही चिकटली की ती आपण आता काढायलाच तयार नाही. अगदी पूर्वी इंद्रदेवाची पूजा केली जायची, म्हणजे जलदेवतेची. तो इंद्र काय खाली येत नाही पूजा करायला. जलदेवतेची पूजा केली जायची. श्रीकृष्ण जन्माला आला आणि त्यांनी पहिल्यांदा आपल्याला या पृथ्वीची पूजा करायला शिकवली, गोवर्धनाची पूजा करायला शिकवली. हा श्रीकृष्ण हा एक अतिशय हिंदुस्थानच्या संस्कृतीतला, हिंदुस्थानी लोकांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दुवा आहे. या श्रीकृष्णाला जर तुम्ही एकदा समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुमचं आयुष्य इतकं सोपं होईल, इतकं सोपं होईल. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठले प्रश्नच पडणार नाही. आणि हे सर्व धर्मियांनी करून बघावं.
एकदा श्रीकृष्ण समजून घ्यावा. त्यांनी पहिल्यांदा गोवर्धनाची म्हणजे पृथ्वी मातेची पूजा करायला शिकवली, तिला माता म्हणायला शिकवलं. कारण या पंचमहाभूतांमध्ये सर्वात सशक्त सर्व गुण संपन्न जर कुठलं भूत असेल तर ते पृथ्वी आहे. बघा ना, आकाश, याला फक्त आकाश हे नाव, ह्याच्या पलीकडे कुठला गुणच नाही. गंध नाही, स्पर्श नाही, काय आहे दुसरं? आपण फक्त आकाश म्हणतो आणि वर बघतो आणि आपल्याला आकाश दिसतं, याच्या पलीकडे काहीच नाही, त्याला दुसरा कुठला गुणच नाही. वायूला वायू म्हणतो आपण, पण त्याच्या बरोबरीने स्पर्श आहे, तो जाणवतो. वारा येतो तेव्हा तो आपल्याला जाणवतो, शरीराला स्पर्श करून जातो वारा. तेज म्हणजे जे सूर्याचं चंद्राचं तेज आहे, त्या तेजामध्ये बघा, तेज हे त्याचं नाव आहे, स्पर्श आहे आणि त्याच्याबरोबर त्याला रूप आहे. सूर्याचं रूप वेगळं, चंद्राचं रूप वेगळं, त्याची वेगवेगळी रूप आहेत. सकाळचं, दुपारचं, संध्याकाळचं, मावळतीचं, उगवतीचं, उगवण्याच्या आधीचं, मावळ झाल्यानंतरचं, पौर्णिमेचं, अमावस्येचं, सगळ्याची रूप आहे. त्याच्यानंतर जल, जलमध्ये या सगळेच गुण आहेत आणि त्याच्याबरोबर जलाला रस आहे. आणि पृथ्वी हा एकमेव गुण आहे जिला या सगळ्या गुणांपेक्षा एक गुण जास्त आहे, तो म्हणजे त्याला गंध आहे, सुगंध आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाने सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पृथ्वीला माता म्हणायला शिकवलं आणि तिचं पूजन करायला शिकवलं. आणि तिथून सुरुवात झाली. म्हटलं ना, श्रीकृष्ण एकदा वाचायलाच पाहिजे. फक्त आपण इतके हुशार आहोत, इतके डॅम्बिस आहोत की आपण श्रीकृष्णाच्या आयुष्यातला एकमेव सण साजरा करतो, तो म्हणजे दहीहंडी. खरं तर तो साजरा करण्यासारखा सणच नाहीये. त्यावेळेला अशा इमारती नव्हत्या, घरं होती बैठी, त्याला असे वासे असायचे, असे मध्ये वासे असायचे आणि खाली ठेवलेल्या मडक्यातलं दही हा चोरायचा. म्हणून त्या शिंकाळा माहीत असेल कोणाला, शब्दही आता विसरून गेले असेल. म्हणजे मी शाळेमध्ये असताना वहीच्या पुस्तकात आपलं वहीची पानं फाडून त्याचं हे करून त्याचा शिंकाळा तयार करायचा. असे ते दोरीचे शिंकाळे बनवायचे, त्याच्यात ती मडकी ठेवून, आता हे एवढंच 3-3.5 फूट पोर, ह्याच्या हाताला लागणार नाही एवढं फक्त वरच्या वाशाला ती बाई त्या गोपिका बांधून ठेवायच्या. हा सगळ्यांचा बाप त्यांनी काय केलं, सगळ्या अरे बापरे आजपासून वर बांधले हे, आता एवढ्या वर कसं उड्या मारून बघितलं काही होईना. मग त्यांनी त्या सगळ्या आपल्या मित्रांना गोळा केलं, त्या सगळ्यांना म्हणाला उभा राहा, त्यांच्या वर अंगावर चढला खांद्यावरती आणि त्या फोडलं ते आणि सगळ्यांनी मिळून इथे दही खायला सुरुवात झाली. आता ठेवायचं कुठे दही, वर पण ठेवून चालत नाही, खाली ठेवून चालत नाही, अशी एवढीच दहीहंडीची गोष्ट आहे. आणि याच्यातच खरी गंमत आहे, डोळ्यासमोर खूप लहान 3-3.5 फुटी एवढीशी पोरं अशी एकावर एक चढली आणि त्यांनी वरचं मडक्यातलं दही खाल्लं. याच्यात एवढीच गंमत आहे. तिच्यात 5 लाखाची दहीहंडी, 10 लाखाच्या दहीहंड्या आणि ते 9 मजले 8 मजले. कुठल्या कधी आयुष्यात कृष्ण 9 मजले चढला होता? 9 मजले चढण्यासारखी इमारतही नव्हती आणि हंडीही नव्हती. तेव्हा असले घाणेरडे राजकीय पुढारी नव्हते 9 लाखाचे आणि 5 लाखाची हंडी लावायला. काय त्याचं विकृत स्वरूप करून टाकलो आपण, किती विकृत. त्याच्यात पोरं पडताय, मरताय, आयुष्यभरासाठी पांगळी होत आहे, कशाचा विचार नाही. हा पण श्रीकृष्णाने ज्या दिवशी गीता सांगितली, गीता जयंती, दत्त जयंतीच्या आदला दिवस,
तो दिवस मात्र आम्ही भानगडीतच पडत नाही. आईला ते कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन. मग हे म्हणावं लागणार. हे म्हणाल्यानंतर फळाची अपेक्षा न करता कर्म करणं हे भारतातल्या एकालाही शक्यच नाहीये. सत्तरी 72 नंतर आता सगळं झाल्यावर मग एखादा म्हणत असेल म्हातारा की आता बघा मी फळाच्या अपेक्षा. अरे आता काय ते आयुष्यभर फळं उपभोगलीस, आता फळ खाता येत नाही म्हणून म्हणतोय. त्याला अर्थ नाही. मग ती गीता आली. मग गीता आली की सगळ्यात महत्वाचं या गांधींच्या अहिंसेच्या देशामध्ये लढायला शिकवतो श्रीकृष्ण. तो कुठेच अहिंसा शिकवत नाही का. आणि आपल्याकडे गांधी सगळ्यात मोठे, श्रीकृष्ण वगैरे नंतर. हा, राम भीम सगळे मूर्ख होते. श्रीकृष्ण राम भीम यांच्यापेक्षा मोहनदास मोठे. मोहनदास का मोठे? कारण राजकीय सत्ता मिळवण्यासाठी आता एकमेव कार्ड शिल्लक राहिले आहे, मोहनदास करमचंद गांधी. दुसरं काय आपल्याला? 70 वर्षानंतर सुद्धा आजही इलेक्शनला त्यांच्या नावावरच मतं मागितली जातात. राहुल गांधी, गांधीजी के घराणं. कुठलं घराणं? मोहनदास करमचंद गांधींचा राहुल गांधी घराण्याशी काहीच संबंध नाही. 150 साल पुराना काँग्रेस. कुठला 150 साल पुराना? आता ही काँग्रेस, इंदिरा काँग्रेस जन्माला आली ना काही वर्षापूर्वी. काका किती सालात साधारण जन्माला आले असेल? मला वाटते आणीबाणी नंतर. आय काँग्रेस नका विसरू, असं काहीतरी आय काँग्रेस म्हणून ती जन्माला आली. तेव्हा तो पंजाला आला. नाही, ते गाय वासरू ते दुसरं होतं. गाय वासरू त्यांचंच होतं, नका विसरू गाय वासरू. तर पांडू आवाजामध्ये फार सुंदर जोक केलाय. बघितलात की नाही पिक्चर कधी? पांडू आवाजदार भेळ खात असतात, म्हणजे दादा कोंडके आणि अशोक सराफ. आणि भेळ खाऊन झाल्यानंतर मुद्दामून दादा शिवसेनेचे, त्याच्यामुळे त्यांनी मुद्दामून शॉर्टमध्ये बाजूला गाय वासरू उभी केली आणि दोघं जण तिथंच भेळची गाडी असा सेट बरोबर लावला. आणि भेळ खाऊन झाल्यानंतर कागद असा गोळा करून अशोक सराफला सांगितलं असं इकडे टाकायचं, इकडे गाय वासरू उभी आहे. आणि मग तिकडे ते वासरू ते लगेच कागद खाताना दाखवलं. आणि मग दादा म्हणाले बघ वासरू एवढं खातंय, आई किती खात असेल. ते काय वासरू. नंतर मग इंदिरा काँग्रेस जन्माला आली, ते पंजाब. आणि इस देश का सबसे पुराना पक्ष कुठला? किती त्याचे नंतर प्रकार होत गेले त्या काँग्रेसचे. पण आपल्याला त्यात खरं वाटतं ते सगळं. आमच्या घरामध्ये मोलकरीण आहे. इलेक्शनच्या वेळेला मी तिला विचारलं आता तू कुणाला मत देणार? तर ती म्हणाली काँग्रेसला. म्हटलं का? नाही, ते राजीव गांधी झोपडपट्टीत राहते ना, मग त्यांनाच द्यायला पाहिजे. आणि अशी माणसं 60% आहेत देशात. इतक्या बुद्धिमत्तेचा अंक खालचा आहे आपला दर्जा. आपल्या शालेय शिक्षणामध्ये यात तर काही शिकवलं जात नाही. आजही आपल्या शालेय शिक्षणामध्ये मराठी महिने सांग की तो मुलगा उभा राहतो. चैत्र वैशाख ज्येष्ठ आहे, मराठी महिनेच नाहीये. गीतानंतर बोलूया आपण ते
वगैरे, पण हे मराठी महिने नाही, ते राष्ट्रीय कॅलेंडर आहे. या देशाची, हिंदुस्थानची, स्वतंत्र भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका, ती संपूर्ण जगाने मान्य केली आहे. एकमेव दिनदर्शिका जी खगोलशास्त्रावर आधारित आहे. तर असं या पृथ्वीचं वंदन करायला आपल्याला शिकवलं गेलं आणि मग वंदे मातरम म्हणायला सुरुवात झाली. आणि मग पहिलं अधिवेशन झालं राष्ट्रीय काँग्रेसचं. त्या अधिवेशनाच्या शेवटी 4 दिवसांच्या शेवटी समारोपाला संपूर्ण वंदे मातरमचं गायन गायलं गेलं. आणि ते चक्क कोणी गायलं असेल? साक्षात रवींद्रनाथ टागोरांनी. इतका त्यांना विश्वास होता की हेच देश ज्या दिवशी स्वतंत्र होईल त्या दिवशी हेच या देशाचं राष्ट्रगीत होईल. कुणाच्याही डोक्यात हा विचार नाही. बंगालची फाळणी करण्याची जेव्हा कोर्टामध्ये केस उभी राहिली तेव्हा हजारो लाखो तरुण बाहेर जमले आणि बंगालची फाळणी होऊ देणार नाही. लॉर्ड कर्झन आणि ब्रिटिशांचंच न्यायालय, ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आता जर आपण फाळणीची घोषणा केली तर भयंकर रान पेटेल बाहेर. तेवढ्यामध्ये एक 14 वर्षाच्या मुलाने, एका बंगाली मुलाने, त्या हजारोंच्या जमावात उभ्या असलेल्या त्यांनी पहिल्यांदा वंदे मातरम म्हणून ओरडला. लगेच त्याला पोलिसांनी पकडलं आणि मारला. तरी वंदे मातरम बोलत राहिला. मग त्याला चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. मग त्याला त्याचे कपडे काढून त्याला खांबाला बांधला गेला आणि सगळ्यांवरती दहशत बसावी म्हणून तो हजारोच्या मॉब समोर त्याला चाबकाने मारायला सुरुवात केली. त्या प्रत्येक चाबकाच्या फटक्याबरोबर तो एकच घोष करत होता, वंदे मातरम. शेवटी तो बेशुद्ध पडला. तो ज्या क्षणी बेशुद्ध पडला तो क्षण होता जाहीरपणे हजारो लोकांनी एकत्र येऊन वंदे मातरमचा घोष केला. आणि मग हे ब्रिटिशांच्या हाताबाहेर गेलं आणि मग बंगालची फाळणी रद्द झाली. वंदे मातरमची जाहीरपणे एखाद्या क्रांतिकारक चळवळीमध्ये बोलायची पहिली वेळ इथून सुरुवात झाली. मुसलमानही अतिशय उत्साहाने वंदे मातरमचा जयघोष करत होते. कुणालाही प्रॉब्लेम नव्हता. कित्येक मुस्लिम कंट्रीज मध्ये सुद्धा वंदे मातरम पृथ्वीला माता म्हणण्याचा प्रघात आहे. बॅरिस्टर जिना जेव्हा शिक्षण संपून भारतामध्ये परत आले त्यावेळेला राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कुठेही वंदे मातरम म्हणत असताना जर कोणी उभा राहिला नाही तर वंदे मातरम थांबवून त्या माणसाला 2 मुस्काटात मारून त्याला उभं करत होते. बॅरिस्टर जिना. तेच बॅरिस्टर जिना नंतर वंदे मातरमच्या विरोधात गेले. मग कोणीतरी पसरवायला सुरुवात केली की वंदे मातरम मध्ये ह्या ज्या ओळी आहे, तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, तुम्ही प्राणा शरीरे बाहुदे, तुम्ही मा शक्ती, हृदय तुम्ही मा भक्ती, तोमारे प्रतिमा गडी, मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम. मग कोणीतरी जे खिलाफत आंदोलनाच्या नंतर सुरुवात झाली, हा खिलाफत आंदोलनाचा जो मुळात हे तुर्कस्तान नव्हतं. इथं भारताशी आणि भारतातल्या मुसलमानांशी खरं तर काहीच संबंध नाही. आणि मग जो सुरावर्दी नावाचा नेता त्यांचा तिकडून इकडे आला, त्यांनी पहिल्यांदा मुसलमानांच्या डोक्यामध्ये हे भरवायला सुरुवात केली
की वंदे मातरम हे हिंदूंच्या देवदेवतांचं गुणगान गाणारं गीत आहे. तुम कैसे गा रहे हो? कुरान शरीफ में इसे हे गायला परवानगी नाहीये, असं काहीच नाहीये. तुम ही दुर्गा दशप्रहरण धारिणी, कमला कमल दल विहारिणी, वाणी विद्या दायिनी, नमामि त्वाम नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम वंदे मातरम. आता सिंपल एक गोष्ट आहे, अगदी कॉमन सेन्सचा विचार केला. कवी कोण आहे? बंकिमचंद्र, हिंदू. आता पृथ्वी मातेचं वंदन करणारं गीत आहे. पृथ्वीकडे ते कवी आहे. कवी कधी कविता लिहित असताना वेगवेगळ्या उपमा अलंकारांनी ती म्हणलेली असते, म्हणून तर ते कवी असतात आणि आम्हाला तसं काही वर्णन करता येत नाही. किती पहिल्यापासून ऐका. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. माझी पृथ्वी कशी आहे? सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम. सगळीकडे छान. म्हणजे साधारण ऑक्टोबर पासून दिसायला लागते. चैत्रात पहिली पालवी फुटते आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणून तो आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतो. आपलं जे नवीन आपल्या कॅलेंडर प्रमाणे चैत्र हा पहिला महिना असतो. त्याला कारण आहे, खगोलशास्त्राचं कारण आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे असे एकत्र येतात ज्या क्षणी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य असे तिघं एकमेकांच्या भोवती फिरत असतात. चंद्र पृथ्वीभोवती आणि तो फिरत असतानाच पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. आणि तेव्हाचं वर्णन आहे साधं निसर्गाचं छान वर्णन. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी, म्हणजे नुकतीच मग त्या वेलींना आता फुलं फुटायला लागली. फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी, म्हणजे मग ते एखाद्या पृथ्वीला आपण स्त्री मानले, आपण माता म्हणजे ती स्त्रीलिंगी आहे. मग एखादी बाई अशी आंघोळ करून आल्यानंतर हळूहळू जशी सजायला लागते, केस विंचरते, मग ती छान साडी नेसते. साडी नेसल्यानंतर मग हळूहळू ती गजरे घालते. गजरे झाल्यानंतर मग ती दागदागिने चढवते आणि मग ती अशी लक्ष्मीसारखी उभी राहते समोर फायनली. हे सगळं तेच वर्णन आहे. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीं फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरम वंदे मातरम. आता इथून हे सगळं झालं छान वर्णन. आता इथून बंकिमचंद्रांना पृथ्वीचा आक्रोश ऐकायला यायला लागतो. ह्याच सुंदर पृथ्वीचं दुसरं एक भयानक रूप जे भूकंपामध्ये दिसतं, जे जमीन दुभंगल्यावर दिसतं, जे दुष्काळामध्ये दिसतं, जे भयानक असतं, जे बघणं सुद्धा तडे गेलेल्या जमिनी या विदर्भातल्या लोकांना माहिती असते. कारण विदर्भ आणि मराठवाडामध्ये कायम पाचवीला पुजलेला येतो मानव निर्मित दुष्काळ. मुद्दाम बोलतो मी, निसर्ग निर्मित नाही, मानव निर्मित दुष्काळ पुजलेला आहे. पण हा दुष्काळ संपवणं हे अगदीच सोपं आणि अगदीच शक्य आहे. पण आपल्याला ते करायचं नाही. कारण मग दरवर्षी दुष्काळग्रस्त निधी म्हणून जे 350 कोटी रुपये संसदेत पास होतात आणि मग त्याच्यामुळं भुजबळ सारख्या लोकांच्या घरामध्ये ज्या राजस्थानची टाईल्स, दिल्लीचं बेसिन आणि अमेरिकेतला नळ लागतो ना, तो त्या 350 कोटी दुष्काळग्रस्त निधीतून आलेला असतो.
कुठल्याही आमदार खासदाराच्या पगारातून अशी घरं आणि हे होऊच शकत नाही. त्यामुळे तो सतत पास झालाच पाहिजे दरवर्षी. त्याचा कुठला हिशोब नाही, काही नाही, कुणाला किती दिले काय त्याचा काहीच हिशोब नसतो. मग ते डोळ्यासमोर जेव्हा पृथ्वीचं भयानक रूप यायला लागतं तेव्हा ते म्हणतात कोटी कोटी कंठ कलकल निनाद कराले, कोटी कोटी भुजे धृत खर कर वाले, अबला केनो मा एत बले बहुबल धारणीम नमामि तारणीम रिपुदल वारणीम मातर. आता मला हीच पृथ्वी अशी भयानक दिसायला, त्याच पृथ्वीवरचा याच तिचा प्रकोप घडल्यामुळे माणसं तडफडत आहेत. स्त्रिया लहान मुलं तडफडून पाण्याच्या साठी मरत आहेत. भयानक उन्हाचा आविष्कार चालू आहे. आणि मग ते आता प्रार्थना करायला सुरुवात करतात की तुम्ही विद्या, तुम्ही मर्म, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही प्राणा शरीरे बाहुते, तुम्ही मा शक्ती, हृदय तुम्ही मा भक्ती, तोमारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातर माता ये आणि वाचव या माझ्या पृथ्वीला, माझ्या आईला. आता तूच देवी काहीतरी करू शकतेस. मग ती देवी कशी? दुर्गेसारखी, ती सरस्वती सारखी नाही, शांत वीणा घेऊन वाजव, ती काही नाही करू शकत. अशा भयानक निसर्गाचा कोप संकटावरती मात करायची असेल तर आता फक्त दुर्गेच्या रूपातच तुला आलं पाहिजे. आणि म्हणून ती दुर्गा आता हिंदू आहे, स्त्री म्हणून तिला बघितलेलं आहे. स्त्री म्हटल्यानंतर तिच्या हिंदू धर्मामध्ये देवी हे एक रूप आपण मानलेलं आहे. आणि देवी अनेक प्रकारच्या देवी आहेत आपल्याकडे. शांत देवी आहे, अशी जीभ बाहेर काढलेली भयानक राक्षस पायाखाली तुडवला जातोय, मारतायत अशी देवी आहे. आता मला असं रुद्रावतार धारण केलेली या सगळ्या संकटाला राक्षसासारखं ठेचून टाकणारी देवी ही दुर्गा दिसते मला. आता ख्रिश्चन धर्मामध्ये अशी देवी नाही हो. मुसलमान धर्मामध्ये देवी नाही, कारण मुळात ते मूर्तीपूजाच मानत नाही, त्यामध्ये कुठला आकार मानत नाही. आता आकार मानत नाहीत असं नाहीये, लक्षात आलं? आकार मानत नाहीत असं नाहीये, फक्त ते मनुष्य रूपात मानत नाही. आकार जर मानलाच नसता तर मग मशिदीमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या एका विशिष्ट आकाराचं थडगं करायची गरजच लागली नसती. ख्रिश्चनांना एक क्रॉस आकाराचा एक खांब उभा करून त्याच्यासमोर मेणबत्ती लावायची गरजच लागली नसती. मग तुम्ही क्रॉसच्या रूपात येशूला बघता, मी गणपतीच्या रूपात बघतो, ते दत्ताच्या रूपात बघता, आम्हाला हसताय तुम्ही. आम्ही अंबाबाईच्या देवीला साडी चढवतो, तुम्ही थडग्यावरती कापड चढवता. मनुष्य रूपात नाही म्हणून साधं कापड चढवता. आम्ही हार घालतो, तुम्ही पण मी अनेक मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये फिरलेलो आहे, तिथे पण ते असे एक फुलांची चादर घातली जाते, तिथेही धूप लावतात, ते मौलवी असे फिरत असतात. सगळं तेच आहे हो, कारण हे सगळं मूळ या मातीतलं आहे. तुम्ही कितीही स्वतःला कुठल्याही धर्माची लेबल लावून घ्या, तुम्हाला मुळापासून हलताच येत. जर मूर्ती पूजाच मान्य नाही, जर कुठे काहीच खरंच मान्य नाही, तर मग ह्याची खरंच गरज आहे का? मी कुठेही बसून नमस्कार केला पोचला पाहिजे. पण सगुण निर्गुण आहे ना.
त्याला निर्गुणाकार मानलेला आहे, पण निर्गुणाकार देवाला बघण्याची आमची दृष्टी नाही हो, तेवढी आमची ताकद नाही, तेवढी आमची तपश्चर्या नाही. आणि म्हणून आम्हाला निर्गुणाकार परमेश्वराला बघायची क्षमता निर्माण होईपर्यंत समोर सगुण रूपी देव ठेवावा लागतो, कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. आणि मनापासून सातत्याने वर्षानुवर्ष जर असं करत राहिलो तर मग एक क्षण असा येतो की गणपतीची मूर्ती काढून जरी टाकली ना, तसे जसं प्रभू समर्थ रामदास स्वामींना राम नंतर सगळीकडे खराच दिसायला लागला, त्यांना मग रामाच्या मंदिराची गरज नाही लागली. ज्यांना सुरुवातीला लागली चाफळच्या राम मंदिरात, त्यांना ते उभं करावं लागलं, ते रामाची मूर्तीची स्थापना करावी लागली. कारण तोपर्यंत त्यांची तपश्चर्या नव्हती झाली. ज्या दिवशी त्यांची 12 वर्ष ते 24 वर्ष अशी जी 12 वर्षांची तपश्चर्या आहे ती जेव्हा समर्थांची पुरी झाली तेव्हा खरा राम दिसायला लागला. मग जेव्हा त्यांना निर्गुण रूपातला खरा राम दिसायला लागला तेव्हा त्यांना कुठल्या मंदिरात जायची गरज लागली नाही. पण ही प्रोसेस होण्यासाठी एक काहीतरी आम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला समोर ठेवावं लागतं. भले तुम्ही मूर्ती ठेवू नका, काही लोक मेणबत्ती ठेवतात आणि अंधारामध्ये बसून कॉन्सन्ट्रेट करतात, ध्यान धारणा करतात, पण काहीतरी ठेवावं लागतं. मग कशाला हसता आम्हाला? म्हणजे हसतात त्यांची तोंड बंद करण्यासाठी आपल्यालाही वाचलेलं असलं पाहिजे. आपण काहीच वाचत नाही, आपल्याला काही माहीत नसतं, नॉलेज नाही, ज्ञान नाही. त्यामुळं आपण असे काही प्रश्न विचारले परधर्मीयांनी की आपण अरे आपका अच्छा आहे ना, वाच ना जरा येड्या वाच. एक छोटस उदाहरण काय होतं, लोकशाही राष्ट्रामध्ये हा मुद्दा नंतर होतो, तर त्या तुर्कस्तानामधनं आलेल्या सुरावर्तींनी हा प्रकार इथल्या नितांत प्रेम करणाऱ्या देशावरती आणि देशासाठी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेणारा, तुम्हाला एक 1919ला लोकमान्य टिळक जाण्याच्या आधीची ही घटना आहे. मला वाटतं पुणे करा, मला 100% गॅरंटी नाही, पण बॅरिस्टर जिनांनी लोकमान्य टिळकांना विचारलं होतं की स्वतंत्र भारतामध्ये आमचं स्थान काय असेल. टिळकांनी काय उत्तर दिलं, जे आमचं आहे तेच तुमचं असेल, कुठलंही वेगळं असणार नाही. जे बाळ गंगाधर टिळकचं असेल तेच मोहम्मद अली जिनाचं असेल, माझंही वेगळं नसेल, तुझंही वेगळं नसेल. तेव्हा जिना पूर्ण कन्व्हिन्स झाले आणि त्यांनी मुस्लिम लीगला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. फक्त सुरुवात झाली आणि नंतर खिलाफत आंदोलन आलं. दुर्दैव आपल्या देशाचं इतकं आहे की टिळक जर पुढे 5-6 वर्ष टिकले असते ना तर हा मोहनदास आलाच नसता, गडबड झाली, आलाच नसता. त्या 5-6 वर्षामध्ये मुस्लिम लीग, बॅरिस्टर जिना आणि हजारो वर्ष भारतात राहणारे जे मुसलमान आहेत ते हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याच्या मुख्य संग्रामामध्ये उतरले असते. एकजीव होऊन आपण लढलो असतो तर आपल्याला 47 सालाची वाटच बघावी लागली नसते. क्रांतिकारकांनी दहशत पोचवलेलीच होती, इतकी दहशत की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कधी नंतर म्हणजे साधारण 1905-1906 अभिनव भारत संघटनेची सावरकरांनी स्थापना केल्यानंतर एक
कान्हेरीने एकाला मारलं, तिकडे मदनलाल धिंगराने एकाला उडवलं. असे जे उडवत गेले ब्रिटिश अधिकाऱ्यांना, चापेकर बंधूने रँडचा खून केला, असे जे उडवत गेले धडाधड धडाधड, इतकी दहशत बसली की हे क्रांतिकारक नावाची जी काय जमात आहे ती कुठून येते. अचानक येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काळावर. कारण सावरकरांचे गुरु होते शिवाजी. 3-4 क्रांतिकारक अचानक सिक्युरिटी तोडून यायचे, ठाक ठाक गोळ्या मारून निघून जायचे. नंतर पार्लमेंटमध्ये भारतात व्हॉइसरॉय म्हणून नियुक्त करायचं असेल तर सगळेजण पाठी वळायचे, आम्हाला भारत सोडून कुठेही पाठवा, भारतात नको. इतकी भयानक परिस्थिती 1905-06 झालेली होती. तीच परिस्थिती कंटिन्यू राहिली असती, लोकमान्य टिळकांचं नेतृत्व कंटिन्यू राहिलं असतं तर सगळं चित्र बदललं असतं. आपण कदाचित 1920-1922 पर्यंत स्वातंत्र्य खेचून घेतलं असतं. स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला दिलं नसतं, आपण ते खेचून घेतलं असतं. आपला अधिकार आपण खेचून घेतला असता. हे नंतर मध्येच कुठनंही अहिंसा आणि हे जे काय प्रकरण सुरू झालं 1920, अरे अरे वाट म्हणजे आज जे भारतीय पुरुष असे गळगळी, पाठीचा कणा नसलेले असे शेलपट शेंबळट सगळेच नसतील, माफ करा, पण एकंदरीत नुसतीच संख्या वाढते. नारेला कार्य करायची हिंमत भारतीय पुरुषांमधली हरवली ती या अहिंसे. नागपूर आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं गाव आहे. गोळवलकर गुरुजी फार छान बोलले या विषयावर, ऐका. त्याच्या आधी एक छोटासा किस्सा सांगतो. बहुसंख्य आणि अल्पसंख्याकांच्या बद्दल. एकदा एका गावामध्ये ना असा पूर येतो. तो पूर वाढत जातो, पुराचा महापूर होतो. एक माणूस खूप घाबरतो. आता आपण वाट लागणार आपली. तेवढ्यात त्याला एक उंच वृक्ष दिसतो. मोठ्या उंच वृक्षावर तो चढतो. वरच्या एका पाण्याच्या लेवलच्या वरती खांदीवर जाऊन बसतो. खाली बघतो पाणी खाली आहे. ओके, पाणी नाही, जेवण नाही, तरी मी जगू शकतो. माणूस काय असा मरत नाही लगेच, पुरात तरी वाढणार नाही. पण तेवढ्यात ते पाणी पुन्हा वर वाढायला लागते, त्याची पातळी. तो घाबरतो, पुन्हा आणि वरच्या खांदीवर जातो. तिथे त्याला उच्च वाटेपर्यंत पुन्हा पायाला पाणी लागतं. पुन्हा पातळी वाढते म्हटल्यावर तो आणखी उंच. असं करत तो झाडाच्या अगदी शेवटच्या टोकावर जाऊन बसतो. तिथे एकच अशी फांदी फार जोराने झुलत असते. घट्ट धरून जीवाच्या आकांताने ती धरून ठेवलेली असते. म्हणतो आता तरी ह्याच्या काय वर येणार नाही पाणी. एवढा पूर खुश काय 4 दिवस 5 दिवस हा पूर असेपर्यंत इथनं हलायचं नाही असं तो म्हणतोय. तेवढ्यात त्याच खांदीवरती एक नागोबा, तोही स्वतःचा जीव वाचवत 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 तिथपर्यंत आलेला असतो. तर माणसाचं आणि नागाचं कधी काही पटत नाही. पण दोघांच्याही मनामध्ये विचार चालू, आता मी याला दंश करायला गेलो आणि माझा दंश चुकला आणि त्यांनी आपल्याला काही झटक मारली तर आपण खाली पडू. खाली मृत्यू आहे साक्षात. त्यापेक्षा आता गप्पच. तो दुसतोय आपला, तो माणसाकडे बघतोय. माणूस पण हात विचार करतोय, याला हा काय दंश उत्कारत नाही, काही नाही, शांत आहे. आपण पण याला काय करायला गेलो, गडबड झाली तर खाली पडलो तरी दंश केला तरी त्यापेक्षा हा हालता अजिबात काही करत नाहीये तो, पण आपणही गप्प राहू. तोही म्हणतो आपणही गप्प राहू. दोघेही छान राहतात एकमेकांकडे बघत. कोणीच कोणाला काही करत नाही, हसतात दिसतात एकमेकांकडे. काही क्षण असं वाटायला लागतं की छान मैत्री झाली की काय. पुराचं पाणी ओसरतं. दोघांचं मुख्य कारण आहे
जे वर येण्याचं ते संपतं. तर ते संपल्यानंतर खालची भीती संपली. आता जर त्या माणसाने त्या महापुरातल्या 4 दिवसांचा अनुभव लक्षात घेऊन आयुष्यभर सगळे नाग हे चांगलेच असतात आणि माणसाचे मित्रच असतात असं जर समज करून आयुष्य जगायला लागला तर त्याच्यासारखा महामूर्ख कोणी नाही. केवळ शत्रू एक म्हणून ते काही क्षणांकरता मित्र होते. अदरवाईज त्यांचा धर्म एकमेकांना मारणं हाच होता जो निसर्ग धर्म आहे. त्याच्यावर गोळवलकर गुरुजी काय म्हणतात, एखाद्या परिस्थितीच्या प्रभावाखाली आत्ताच्या नाही 70 वर्षातल्या प्रत्येक सरकारने ह्या वाक्याचा पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये मोठ्या ठळक अक्षरात हे वाक्य लिहून ठेवलं पाहिजे. एखाद्या परिस्थितीच्या प्रभावाखाली आपल्या सिद्धांतांमध्ये बदल करण्याचा विचार मनात येणं म्हणजेच पराभव स्वीकारणं. आणि एकदा का परिस्थिती पुढे पराभव स्वीकारला की परिस्थिती बदलण्याची क्षमता तो कुठून आणणार. आपल्या भूमीमध्ये लोकशाही आली म्हणून अल्पसंख्य असले तरी जे अहिंदू आहेत त्यांना एक प्रकारे महत्व येऊ शकतं. परंतु ते महत्व लक्षात घेऊन त्याचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या सिद्धांतांमध्ये बदल करण्याची खरंच आवश्यकता आहे काय. प्रत्येक पंतप्रधानाच्या मुख्यमंत्र्याच्या केबिन मध्ये लिहायला पाहिजे. मला गांधींनी 4 दिवसाच्या अनुभवावर जगायला शिकवलं. शिवाजीने आम्हाला कधीही विश्वास ठेवू नको म्हणून सांगितलं. आम्हाला शिवाजी शिकवलाच गेला नाही, आम्हाला सावरकर शिकवलेच गेले नाही, राम शिकवला नाही, आम्हाला कृष्ण शिकवला नाही. आम्हाला फक्त गांधी 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 आणि गांधी शिकवले गेले. म्हणजे गांधी पूर्ण वाईट होते अजिबात नाही, मी त्यांचा सन्मान करतो. पण कुठल्याही एखाद्या तत्वाचा जेव्हा अतिरेक होतो ना तेव्हा ते राष्ट्र विघातक असतं. तत्व कुठपर्यंत पाळायची हे ठरलं पाहिजे. पूर्ण अहिंसेचा धर्म बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या गौतम बुद्धाच्या संरक्षणासाठी सुद्धा शस्त्र झाली पोलीसच लागतात. आणि इथेच अहिंसा अपयशी ठरते. पण आम्ही हे कधी मान्यच केलं नाही आणि आम्ही सतत चुकत राहिलो. आणि मग हे डोक्यात पेरत गेले. साधा एक किस्सा आहे, बॅरिस्टर जिनांच्या पुस्तकात लिहिलेला किस्सा आहे. एकदा गांधीजींना एका व्यासपीठावर होते. गांधींचं भाषण झाल्यानंतर गांधींच्या भाषणाच्या आधी त्या निवेदकानं असं म्हटलं की राष्ट्रपिता, राष्ट्राचे नेते महात्मा गांधी आता आपल्या समोर आपले विचार मांडतील. म्हणून त्यांचे विचार संपल्यानंतर गांधींनी गपचुपीत बसायला पाहिजे होतं. तसं न करता निवेदकाचं काम केलं. ते म्हणाले की याच्यानंतर मुसलमानांचे लीडर बॅरिस्टर जिना आपल्या समोर विचार मांडतील. त्या पुस्तकात बॅरिस्टर जिनांनी लिहिले की तिथेच माझ्या डोक्यात सटकली माझी पहिली ठिणगी पडली की हा तेवढा राष्ट्राचा नेता आणि मी फक्त एका विशिष्ट समाजाचा नेता का. आणि सातत्याने तुम्हाला जेव्हा असं वेगळं केलं जातं तेव्हा एक क्षण असा येतो की आता ठीक आहे मी वेगळा तर मी वेगळाच, आता मी वेगळाच होऊन दाखवतो. जे कधीही नमाज पडायला सुद्धा बॅरिस्टर जिना गेले नाही. अत्यंत इंग्लंडमध्ये शिकलेला माणूस, अत्यंत सेक्युलर माणूस, फार वेगळ्या विचारांचे होते. हे असले झापडं लावलेले ओएसी ब्रदर्स सारखे नव्हते ते अजिबातच.
अतिशय वेगळ्या विचारांचा माणूस होता, पण त्यांना सातत्याने तुम्ही फक्त एका विशिष्ट समाजाचे 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 असा टप्पा मारून 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 शेवटी ते पिसाटले. तेवढ्यात तो आला खिलाफत आंदोलन झाला, तेवढ्यात आले अली बंधू, आणि मग या सगळ्यांनी मिळून सुरुवात केली. आणि त्याचा पहिला बळी गेला वंदे मातरमचा. आणि मग त्यांनी सुरुवात केली की फक्त शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनीं फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीं सुहासिनीं सुमधुर भाषिणीं सुखदां वरदां मातरम वंदे मातरम. एवढंच वंदे मातरम आम्ही म्हणू. याच्या पुढचं जे आहे, जे तुमच्या देवदेवतांचं कौतुक करणार आहे, देवदेवतांचं कौतुक काय केलं याच्यात? कुठलंच देवदेवतांचं कौतुकच नाही हो. कवी हिंदू आहे, तो उपमा देतोय, त्याला छान नवरात्रात सजलेली देवी पण दिसते, आणि त्याला रुद्रावतारातली देवी पण दिसते, दुर्गा पण दिसते, त्याला महालक्ष्मी पण दिसते, त्याला सरस्वती पण दिसते. पण या धर्मात अशा देव्या आहेत? बाई कुठल्या धर्मात त्या नाही. असतील तर सांगा, आपण आता बदलू. ख्रिश्चन धर्मात सुद्धा ती मेरी आहे, ती शांत आहे. पण ह्याच्या पाठीमागचं कुठलंही काही समजून घ्यायचं नाही. हे त्यांना समजून सांगण्याची गरज होती, पण ते समजून न सांगता प्रत्येक वेळेला त्यांचा शब्द झेलला गेला आणि त्यांच्या मनासारखं करत गेले करत गेले करत गेले, आणि देशाचं वाटोळ झालं, जे आज तागायत चालू आहे. आणि म्हणून ते वंदे मातरम नेहरू नको होतं. कारण याच्यानंतर मला सातत्याने यायचं आहे आता पंतप्रधान म्हणून निवडून. कारण ही सगळी अय्याशी कशी भोगणार नाही तर. परदेशातनं कपडे इस्त्री करून आले, दुपारचा थोडा वेळ लहान मुलांबरोबर काढला, चाचा नेहरू चाचा नेहरू. मग एक तासभर काय कबुतर उडवली शांततेची, मग जेवण खाण, एक तासभर काय कार्यालयात आपलं इकडे तिकडे थोडं काम. नुकताच देश स्वतंत्र फार असं कामही नव्हतं. आता जसं मोदींना म्हणजे धावावं लागतं तसं खरंच काही नव्हतं. सुखात पहिली 5 वर्ष फक्त काय काय प्रॉब्लेम आहे, डोक्याला ताप आहे, ते हे सगळे ताप आहेत, हिंदू महासभा, हे मला नको आहे. पण आता वंदे मातरमचा एवढा जयघोष चालू आहे की मी जाहीरपणे त्याला विरोध पण करू शकत नाही. मग काहीतरी ती क्लुप्ती काय काढली. मग ते काही दिवसानंतर जी अपॉइंटमेंट दिली होती विष्णू दिगंबर पलुसकरांना, ते आले परत. ते मला तुम्ही जे म्हणालात ना बँड पथक, मिलिटरीच्या बँड पथकावर पण ते महात्मा गांधी महात्मा गांधी चुकीची गोष्टी सांगू नका सर. देश स्वतंत्र कसा झाला तुम्हालाही माहित आहे. चलो सर. महात्मा गांधी महात्मा गांधी महात्मा गांधी अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे. खरा इतिहास पण आपण ऐकून घ्यायला तयार. देशाचं दुर्दैव आहे. आम्ही काही ऐकणारच नाही, आम्ही सुज्ञ होणारच नाही, आम्ही शहाणे होणारच नाही. अच्छा, म्हणून तुम्ही आला का? टीप मिळाली ते वाटतं. आणि मग पलुसकर गेले. त्यांनी ती हिंदुस्थानी संगीताला बँड पथकाची साथ देऊन वंदे मातरम ऐकवले. तेही त्यांना पसंत पडलं नाही. तशी ती युनो मधली जी परिषद होती त्याची तारीख हळूहळू जवळ येत चालली होती. जितकं ते जवळ येईल आणि मी इथून एकदा जाईल हा विषय अर्धवट टाकतो तेवढं नेहरूंना हवं होतं.
कल्पना पण करू शकत नाही आपण, इतकं मोठं राजकारण. आणि बरोबर तो दिवस आला, हे तिकडे निघून गेले परिषदेला. आणि यांनी आधीच रवींद्रनाथ टागोरांचं जन गण मन हे राष्ट्रगीत तिकडे पाठवून त्या बँड पथकावर त्याची चाल लावून बँड पथक तयार आहे. आणि मग साहेब गेले, भारताचं नाव घेतलं, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, मग ते सगळे आले. तसं ते बॅकग्राऊंडला वाजवलं गेलं. तो कार्यक्रम यथातीत पार पडला. परत आले आणि अधिवेशनामध्ये म्हणाले, आता आपण राष्ट्रगीताचा निर्णय घेऊया. सगळे म्हणाले वंदे मातरम, याच्यावर चर्चा. वंदे मातरम प्रश्नच नाही, वंदे मातरम हेच राष्ट्रगीत होईल. फक्त एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे की आता 9 राष्ट्रांच्या परिषदेमध्ये जनगण मन हे मी स्टेजवर जाताना राष्ट्रगीत म्हणून वाजवलं गेलं. आता जर ते आपण बदललं तर आपली चितू होईल की यांना राष्ट्रगीत सुद्धा नीट ठरवता येत नाही, हे देश काय चालवतो. असं होऊ नये म्हणून आपण एक काम करूया, आपण जनगण मनला राष्ट्रगीताचा दर्जा देऊया आणि वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा दर्जा देऊया. समान आहे दोन्ही. तसं ते दिसायला समान वाटतं, पण तसं दिसायला समान नसतं. ते म्हणजे 99 वर आऊट होणं आणि 100 करून आऊट होणं ह्याच्यात जो फरक आहे ना, ते एका रनमध्ये 99 वर आऊट झाल्याची नोंद होत नाही कुठेही क्रिकेटच्या हिस्ट्रीत, पण 100 झाले की ते शतक म्हणून त्याची नोंद केली जाते. आहे फरक एका रनचा, पण त्या एका रनमुळं नोंद इतिहासात होते आणि इतिहासात होत नाही, एवढा फरक आहे. आणि राष्ट्रगीत लागल्यानंतर उभं राहणं हे कंपल्शन आहे. राष्ट्रीय गीताला स्वेच्छानुरूप उभं राहायचंय. सगळ्यांची सोय झाली आणि वंदे मातरम डावललं गेलं आणि जनगण मन आलं. आता जनगण मन असा एक खूप मोठा गैरसमज आहे की जनगण मन हे लिहिलं गेले राष्ट्रगीत म्हणून, किंवा पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी ज्यांनी बंगालची फाळणी रद्द केली त्याच्या स्वागतासाठी रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलंय. कारण हा मुळातच गैरसमज आहे. असं टागोरांनीही स्वतः लिहिलेलं आहे की मी असं कुठल्याही पंचम षष्टम ब्रिटिश अधिकाऱ्याच्या स्वागतासाठी हे गीत लिहिलेलं नाही. हे गीत मुळात कुठल्याही एका माणसाचं कौतुक करणारं नाही. मग त्यांचा एक बंगाली मित्र होता. जेव्हा म्हणजे बंगालची फाळणी रद्द झाली, जल्लोष, आनंदाचा जल्लोष संपूर्ण बंगाल आणि कलकत्तामध्ये सुरू झाला. त्याच्यानंतर त्या पंचम जॉर्जचं आपण एक जाहीर स्वागत करावं, त्याचा एक सत्कार करावा असं वंग बंधूंना वाटलं आणि मग त्यांनी तो सत्कार समारंभ ठरवला. त्याच्यात रवींद्रनाथ टागोरांचे अगदी जवळचे खास मित्र होते. ते म्हणाले मी रवींद्रकडनं काहीतरी छान कविता घेऊन येतो स्वागत गीत म्हणून ते त्यांच्याकडे गेले. म्हणाले मला चांगलं काहीतरी गाणं लिहून दे. म्हणाले मी ब्रिटिश अधिकाऱ्यासाठी माझी लेखणी चालवत नाही. अरे यार, माझ्यासाठी ते अगदी जवळचे मित्र असल्यामुळे त्यांनी काही कवितांच्या चोपड्या होत्या, त्यातली 2 ठेवल्या समोर. यातलं तुला जे आवडेल ते घे. ते आवडेल ते घे म्हटल्यानंतर त्यांनी टाळल्या. त्यातलं त्याला जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता असं त्याचं इंटरप्रिटेशन. जनगण मन अधिनायक जय भारत भाग्य विधाता म्हणजे तू आमची फाळणी बिळणी रद्द केलीस, तू भारत भाग्य विधाता आहेस वगैरे असं त्या पंचम जॉर्जला खुश करूया आपण हे बोलून. आता हे लिहिलंय तर नीट ऐका. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. जन म्हणजे गण म्हणजे संख्या,
जन गण मन या सगळ्यांची मन, अधिनायक जय या सगळ्यांवर राज्य करणारे जे अधिनायक आहे त्यांना आपण भारत भाग्य विधाता म्हणतो. हे भारत भाग्य विधाता कोण आहे? पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधिल रंग, इतक्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेले. तव शुभ नामे जागे, त्यांचं नाव घेतल्यावरच जाग येते. तव शुभ आशिष मागे, त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण काम सुरू करतो. गाये तव जय गाथा, म्हणजे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं समर्पण केलंय इतक्या सगळ्या कानाकोपऱ्यातनं आलेल्या सर्व राष्ट्रभक्तांनी, त्या सगळ्या राष्ट्रभक्तांना टागोर भारत भाग्य विधाता म्हणतात. पंचम जॉर्जला नाही, पण त्याच्यासाठी ते लिहिलेलं पण. आणि मग हे गीत आपल्या आज भारताचं राष्ट्रगीत झालं. पंजाब सिंध आपण म्हणतो तेव्हा आपल्या किती लोकांच्या मनात येतं की हा सिंध आज आपल्याकडे नाही आहे. आपल्या राष्ट्रगीतात फक्त राहिला तो प्रांत आज आपल्याकडे नाही, तो पाकिस्तानमध्ये आहे. ज्या सिंधू नदीमुळे आज आपण हिंदू म्हणून ओळखले जातो ती सिंधू नदी आपल्या देशात नाही, ती पाकिस्तानमध्ये वाहते. आपल्या लक्षातही येत नाही त्या गोष्टी. म्हणजे ती आयडेंटिटी आहे आपली. जशी माझी अभिनेता ही आयडेंटिटी आहे तशीच माझी हिंदू म्हणून मूळ आयडेंटिटी आहे. डॉक्टरची डॉक्टरकीचं सर्टिफिकेटच जर काढून घेतलं तर त्याचं काय होईल? तसं झालंय आपलं. आपली सिंधू नदीच्या तीरावर राहणारे हिंदू ती ओळखच निघून गेली आणि आपल्याला फार काही त्याच्याबद्दल यातना त्रास काहीच होत नाही. तो एकालाच झाला, तो नथुराम गोडसेला, आणि म्हणून तो त्याच्यासाठी तडफडला आयुष्यभर. आणि मग एकदाच राष्ट्रगीताचा फडशा पाडला गेला. आणि मग राष्ट्रीय दिनदर्शिका चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद ही सगळी मराठी महिने म्हणून शिकवले गेले जाणीवपूर्वक. तिथेही सरकारचं असं मत होतं की जगात सगळीकडे जानेवारी फेब्रुवारी जर करत असतील तर आपण आता वेगळं आपलं कशाला कॅलेंडर असायला पाहिजे. सगळ्या खगोलशास्त्रज्ञांचं मत पडलं की नाही, तीच कॅलेंडर खोटी आहे, ती चुकीची आहे. आपलं कॅलेंडर हे खगोलशास्त्रावर आधारलेलं आहे. तर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ही माणसांची नाव आहे. ही कुठल्याही नक्षत्रांची वगैरे नाही, पण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद ही नक्षत्रांची नावं आहेत. जी नक्षत्र बदलतात ना त्याप्रमाणे महिना बदलतो. म्हणून आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेमध्ये 365 दिवस येतात आणि एक अधिक महिना येतो आणि त्यांचे 360 दिवस आहेत. आणि हे बऱ्याच काळानंतर त्यांच्या लक्षात आलं की आहे ना आपले असे काय गडबड होते मोजण्यात. आणि मग त्यांनी लीप इयर चालू केलं आणि मग तो फेब्रुवारीचा एक महिना त्यांनी 28 दिवसांचा केला. आणि कुठेतरी ते गणित असं मॅच करायचा प्रयत्न केला, तसं झालेलं नाही तो, पण त्याने आपला तो प्रयत्न केला. पृथ्वी भोवती चंद्र फिरतो. पृथ्वीचा अक्ष हा असा तिरका आहे, त्याच्यामुळं ती जी फिरते तिचा परिघ जो आहे ना तो पण असा तिरक सर्कल आहे ते. पण चंद्र मात्र पृथ्वीभोवती सरळ फिरतो, त्यामुळे त्याचा फिरण्याचा परिघ आहे तो सरळ. म्हणजे 2 बांगड्या घेतल्यात बायकांच्या हातातल्या तर तुमच्या लक्षात येईल की एक अशी सरळ बांगडी एक तिरकी बांगडी. त्या दोघी जर एकमेकाला जिथे क्रॅश होतात तो उत्तर दक्षिण ध्रुव. आणि जो इकडे पहिला क्रॅश होतो आणि निसर्गाला पालवी फुटते तो चैत्र शुद्ध प्रतिपदा. आणि म्हणून त्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी अयोध्येत यायचा दिवस तोच का निवडला, त्याला कारण तो अत्यंत शास्त्रोक्त दिवस आहे. गुढी हा नंतरचा मुद्दा आहे.
गुढी उभारणं ही त्या लोकांनी त्याच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या. आपण आता फटाके बिटाके लावतो ना, हजाराची माळ, तसं त्यावेळेला त्याने ती गुढी उभारली. पण मुळात तो दिवस जो आहे तो त्या दिवशी ते आले तोच दिवस का निवडला असा पण गैरसमज आहे की प्रभू रामचंद्र आले म्हणून त्या दिवसापासून आपलं वर्षाची सुरुवात. अजिबात नाही. रामचंद्रांचा आणि खगोलशास्त्राचा काही संबंध नाही. खगोलशास्त्र आपल्या आपल्या ठिकाणी आहे आणि आपण ग्रेट आहोत आणि म्हणून आपला चंद्रोदय कधी चुकत नाही. आज 2018 साल आहे. जून 2020 सालचा जून महिन्यातला चंद्रोदय 9:56 असं आत्ता 2018 साली कालनिर्णय आणि दाते पंचांगात दिलेला आहे. तो 9:56 म्हणजे 9:56लाच येणार. आज आला का रे? आज नाही आला, आज रद्द, उद्या आला असं ते असे आपल्याकडे भानगड होत नाही. दिल्लीला फोनला वगैरे तिकडनं आला का हसलं होत नाही. आपल्याकडे चुकतच नाही काही. तुम्ही एकदा आपल्या पंचांगातला रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ बघा आणि खरंच ती वेळ लावून तुम्ही सकाळी वाट बघा. बरोबर तो येणार म्हणजे येणार, कारण ते चुकणारच नाही. आणि म्हणून या दोन जिथे ते छेद पावतात त्याच्या बरोबर जो सेंटरचा आहे तो जगातला सगळ्यात मोठा दिवस असतो. 12 तास दिवस, 12 तास रात्र. आणि म्हणून त्या दिवशी जागतिक योगा दिन का काहीतरी पाळायला सुरुवात केली. ती पण सगळं भारताच्या कॅलेंडरनुसार आज जग सुधारायचा प्रयत्न करते. पण आपलं दुर्दैव असं आहे की आपल्याला मात्र आजही मराठी महिने सांगा की चैत्र वैशाख हे का केलं गेलं हे फार जाणीवपूर्वक केलं गेलं. इंग्लिशचं महत्व इतकं वाढवत 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 नेलं की इंग्लिश येते तोच हुशार, तोच विद्वान. ज्याला इंग्रजी येत नाही तो गावढळ, तो मूर्ख, तो अज्ञानी. त्याच्यामुळे हे मराठी महिने म्हणून शिकवले गेले तर ह्याच्याकडे तितक्याच अज्ञानातून आणि असे हे मराठी महिने अशा पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन तयार होत जाईल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मिनिट्स मधनं सगळ्या बँकांना असा आदेश गेलेला असतो की कुठल्याही कॅलेंडरवरती जर तुम्ही कॅलेंडर कुठलंही बघितलं त्याच्या एका बाजूला जर इंग्रजी महिना लिहिलेला असेल तर तुम्हाला उजव्या बाजूला अश्विन शुद्ध 1939 असंच लिहावं लागतं. हे रिझर्व्ह बँकेने गव्हर्नमेंटने कंपल्शन केलेलं आहे. कुठल्याही बँकेच्या कॅलेंडरवरती ही तारीख असलीच पाहिजे. तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रिकचं बिल, टेलिफोनचं बिल तुम्ही आजच्या तारखेप्रमाणे देऊ शकता. तुमचा जर चेक रद्द झाला तर तुम्ही बँकेवर केस करू शकता. आपल्याला हे माहितीच नाही. एक अँटोनी नावाचे आपले काँग्रेसच्या राज्यात परराष्ट्र मंत्री होते. सिंगापूर बरोबर त्यांची भेट झाली आणि काहीतरी करार झाला दोघांमध्ये. कराराची ती फाईल आपण बघतो ना, दोघं एकमेकांना देतात, मिठी मारतात, शेकहँड वगैरे करतात. असं केल्यावर त्या सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उडून बघितलं तर वर होती इंग्लिश तारीख. तर ते म्हणाले हा ग्राह्यच धरू शकत नाही आपण, तर तुमचा राष्ट्रीय दिनांक याच्यावर लिहायला गेला पाहिजे. तर कुठल्याही दोन देशांमधले करार हे ग्राह्य धरले जातात. तुम्ही उद्याच्या उद्या तुमच्या या महिन्यापासून सुरू केलं ना, जरी इलेक्ट्रिकचं बिल द्यायचं देऊन द्या. 13 अश्विन 1939 आपलं आता 39व चालू आहे. आता ह्याच्यावर सुद्धा लोक म्हणतात 39 म्हणजे ते आधी आले.
आता एक मोठं ना राऊंड असतो माहिती, सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला जात असाल आणि एक माणूस धावत असतो, मग त्याच्या मागणे हळूहळू हळूहळू दुसरा माणूस धावत असतो, तो हळूहळू त्याच्या बरोबरीने धावायला लागतो, मग हळूहळू तो त्याच्या पुढे जातो, मग पुढे जातो, अख्खं सर्कल पार करून तो पुन्हा मागे येतो. त्यावेळेला जर आपण असं म्हटलं की हा पहिला आहे, हा तो दुसरा आहे, तर चुकीचं आहे ना. हा ऑलरेडी एकदा जाऊन आलेला आहे मागे. त्यामुळे तो 2018 असला, हा मागून आलाय, परत एकदा सुरुवात केली त्यांनी. तर अशी ही भारताची राष्ट्रीय प्रतीकं, राष्ट्रगीत, राष्ट्रभाषा कशी झाली, काय झाली, कोणामुळे झाली, काय पद्धतीने त्याला विरोध केला गेला. मला असं विचारायचं आहे की हे वेस्टर्न कंट्रीज जे आहेत ते डेव्हलप कंट्रीज आहेत अँड दॅट इज वाय वी हॅव नो अदर ऑप्शन बट फॉलो देम. तर मग हे कसं आपण असं नसतं. मी जपानमध्ये गेलो होतो. आता तुला सांग, ज्या वेळेला आपल्या भारतात पहिल्यांदा कॉम्प्युटर आला, त्याच्यानंतर आज सगळ्यात आपल्याला काय सांगितलं जातं माहितीये, आत्ता ते बंद झालं, कारण आता त्या लँग्वेज आले कॉम्प्युटरवरती, आता मराठी पण टाईप करता येतं. सुरुवातीला काय सांगितलं गेलं आपल्याला की कॉम्प्युटर शिकायचं असेल तर तुला इंग्लिश आलंच पाहिजे, कारण कॉम्प्युटरची ती लँग्वेज आहे. मी जपानमध्ये जेव्हा पहिल्यांदा गेलो माझ्या व्याख्यानासाठी, तेव्हा मी सहज प्रश्न विचारला त्यांना की तुमच्याकडे पण कॉम्प्युटर जेव्हा पहिल्यांदा आला तेव्हा तुमच्याकडे पण मग इंग्लिशच पहिली असेल, तर तेव्हा कोणी सांगितलं तुम्हाला? ते भारताच्या आधी आमच्याकडे कॉम्प्युटर आला, लॅपटॉप आला. ज्या दिवशी पहिल्यांदा आला त्या दिवशीच आमचं जॅपनीज सॉफ्टवेअर ऑलरेडी त्याच्यात होतं, आम्ही जॅपनीज मध्येच टाईप करतो. त्यांनी ती भाषा कधीच सोडली नाही. चीनमध्ये गुगल नाही, हे माहिती आहे. आज आपलं गुगल नसेल तर किती अडतं, पण चायनामध्ये गुगलच नाहीये, कारण अमेरिकेचं त्यांचं वॉर आहे. गुगल हे अमेरिकेचं आहे, ते चायनामध्ये ते सिस्टीमच नाही, तरी त्यांच्याकडे नेट आहे आणि तरी तो देश प्रगत आहे. असं कुठे काही अडत नाही. तुम्ही ठामपणे तुमच्या आपल्या पोझिशनला ठाम असलं पाहिजे. आम्ही पटकन गुडघे टेकतो, लाचार होतो ना, तिथेच प्रॉब्लेम आहे. ही लाचारीची जी सवय झाली आपल्याला की मी काही केलं तरी माझं मी करतच राहणार. एक दिवस येईल की लोक माझं शिकायला येतील. स्वाभिमानच नसलेली अशी काय झालं आपलं खरंच कळत नाही. काय होतं आपल्याकडे? जी हसत हसत 22, 21, 18, 17 वर्षाची पोरं हसावं लटकत होती, त्यांनी जर असे गुडघे टेकले असते तर सुखाचे आयुष्य जगू शकले असते. नाही जगले, स्वाभिमानासाठी मरायला तयार झाले. आणि आम्ही बघा, जे सांगतील ते खरं मानतो, लगेच त्याच्यावर शरणागती पत्करतो. नाही, आम्हाला कुठला हेच नाहीये, पाठीचा कणाच नाही, कुठला स्वाभिमान नाही, कुठला राष्ट्राभिमान नाही. एकदा तरी देऊन बघा इलेक्ट्रिसिटीचे बिल आपल्या राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे. बघा तो बँक मधनं तो हे होईल बघा, बाउन्स होईल. बाउन्स झाल्यानंतर जाऊन त्यांना फक्त विचारायचं कारण लिहून द्या म्हणून सांगा. मग तो बँकेचा माणूस गडबडतो, मॅनेजर, पण त्याला हे माहितीच नाहीये. आरबीआयचे मिनिट्स काय त्याला माहित नाहीये. मग त्याला कोर्टात खेचा. मग तो तुमच्या घरातलं सगळं बिल तो भरेल. आणि एकदा त्यांनी भरलं की आयुष्यभर तो ती तारीख इतकी लक्षात राहील त्याच्या. असं एकदा तरी सगळ्या बँकांमध्ये व्हायला पाहिजे. तेव्हा सगळ्या बँकाच्या मॅनेजरना हे लक्षात येईल की अरे ही आपली राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. किती सुंदर नाव आहे, दिनदर्शिका. दिनाचा अंक म्हणून दिनांक असा शब्द आहे. तारीख हा फारसी मोगलीय शब्द आहे. दिनांक हा आपला शब्द आहे.
कशाचंच काहीच नाही, काही माहिती नाही, काही पुस्तकं उघडायचे नाही, काही बोलायचं नाही, काही ऐकून घ्यायचं नाही, की लगेच कानाकडे ओरडत केला. ऐकून घ्या काय म्हणतोय तो. मग कसली लोकशाही आहे? तुम्ही वाचा काय तुम्हाला वाचायचंय ते, तुम्ही एक भाषण करा, मी बसतो ऐकायला. अशी पद्धत असायला पाहिजे. मग आमच्या विरुद्ध बोलायचं नाही काही. सगळ्यांचं तसंच झालेलं आहे, यांचं नाही काही, सगळ्यांचं तसं. कोणी कोणाच्या लीडर बद्दल याच्याबद्दल या देशात काही बोलायचं नाही. बोललं की राडे. कोणी धर्माबद्दल बोलायचं नाही की राडे. अरे काय म्हणतोय ते समजून घ्यायला पाहिजे, शहाणे व्हा. आंबेडकरांनी स्वतःच सांगितलं, सुशिक्षित व्हा, शहाणे व्हा आणि मग संघर्ष करा. मग त्या संघर्षाला एक वेगळ्या पद्धतीचे चळवळीचं रूप येतं. मी सुशिक्षितही होणार नाही, आम्ही शहाणे होणार नाही आणि आम्ही तरी संघर्ष करणार. मग ते विचित्र काय भयानक आपण बघितलं ना आता मध्यंतरी, काय ते मोर्चे होते, काय त्याला अर्थच नाही. पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण होऊ शकत नाही, निर्णय आहे. आपल्याकडे ऑलरेडी 52% झालेलं आहे, आपण क्रॉस केले ते. त्याच्यानंतर नाही मिळू शकत, कायद्याने देताच येत नाही, तरी लाखोचे मोर्चे निघतातच आहे. हा निघाला, मग ती जमात निघाली, मग ती जमात निघाली. अरे नाही, तिथे आधी बघा, तिथे कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहे का? तो लीडर त्याच्या स्वार्थासाठी तुम्हाला घेऊन जातोय, पण जाणाऱ्याने तरी बघायला पाहिजे एकदा की मी का खुळ्यासारखा चाललोय. हे नाही, पॉसिबलच नाहीये. या विहिरीमध्ये पाणीच नाहीये, तरी तो सांगतोय पाणी आहे, चला काढा. कुठे पाणीच नाहीये. नाही उडी मार, दिसणार बघ. खुळ्यासारखं उड्या मारताय. अशी जत्रा झाली आपली 140 करोड. म्हणून कोणी निवडून येतं ना भयानक माणसं. काय 10,000 कोटीची मालमत्ता झाली त्या साराम बापूची. बाप रे, एका संताकडे एवढे पैसे, कमाल आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकदा सजग नागरिक म्हणून आयुष्यातले 24 तासातली 24 मिनिटं मी माझ्या महाराष्ट्रासाठी आणि माझ्या देशासाठी काय करू शकतो एवढं बसून एका खुर्चीत फक्त शांतपणे विचार केला तरी 2 महिन्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. ज्या गृहिणीकडे वेळ आहे टाइमपास करायला, आता ती रिटायर झाली, तिने एकदा हा चेक द्या ना, 13 अश्विन भाद्रपद, टाइमपास आहे ना, रोज मस्त जाऊन त्या बँक मॅनेजरला नडायचं. आयुष्यात एकाला तरी शहाणं केलं, तुमचा फोटो येणार पेपरला, शेवटी त्याला पास करावा लागणार, थोडासा डोक्यात ताप होणार. तुम्हाला एकदा ते पूर्ण होईल ना सर्कल, त्यावेळेला तुम्हाला वाटेल चायलांनी काहीतरी केलं, किती समाधान मिळेल. नाही तर बसलेले आहेत आपल्या दिवसभर, काय करायचं काही नाही. खूप खूप गोष्टी करता येतात. राजकारणातच पडलं पाहिजे, मिलिटरीतच गेलं पाहिजे, पोलीस डिपार्टमेंटला गेलं पाहिजे, असं देशभक्तीचे एवढेच मार्ग नाही. देशभक्ती, राष्ट्रावर प्रेम करायचं असेल तर मी गाडी पार्क करताना इथे अजून 2 गाड्या पार्क कशा होतील याचा विचार करून जरी माझी गाडी पार्क केली ना तरी ती राष्ट्रभक्ती आहे. अरे जरा नीट असेल तुझ्यावर राहिले यायला तुझ्या हे अशीच लावणार, अशी वाकडी तिकडी तो बाईक लावून जातो, तो गाडी कशी लावतो, सगळे जण एकच तुझ्या बापाचा आहे का, कुणाच्या तरी बापाचा आहे ना. ते किती साध्या गोष्टी आहेत. नाटकाला आल्यानंतर मी बेसिन मध्ये व्यवस्थित पाणी बंद करीन, त्याचा पाईप तोडणार नाही, नळ तेवढ्यात घेऊन जाणार नाही घरी, किंवा 3 तास नाटक बघता बघता खालची सीट आपली कुरतडून त्यातला कापूस काढणार नाही, एवढा जरी विचार केला, ही सगळी मालमत्ता आपली आहे. ही सुद्धा राष्ट्रभक्ती आहे. आमच्याकडे एवढी हिंमत नाही. नाटक चालू असताना शेजारच्याचा मोबाईल वाजला, तो
बायकोला बोलतो काय बोलायचं आहे समजत नाही, ते काय कोण हळू बोला उगाच आणि तो वाढत आहे त्याची बॉडी बघा. स्टेजवरचा कलाकार नाटक थांबवून त्याला बोलतो, शेजारच्या माणसाने 2 शब्द त्याला, त्याचा अधिकार आहे, तो 350 रुपये तिकीट देऊन नाटकाला आलाय, हो मोबाईल बंद करा, तो काय मारायला येणार आहे का लगेच? पण आपल्या संघर्ष करायची हिंमतच राहिलेली नाही, आपल्यात लढायची हिंमतच राहिलेली नाही. अहिंसेचे डोस असे काही पाजले गेलेत की अहिंसक होता होता आपण सगळे नपुंसक कधी झालो आपल्याला कळलं नाही. फार भयानक पुढची वर्ष आहेत खरं सांगतो. अजून एक 25 वर्षानंतरचा भारत इमॅजिन करा, ज्या पद्धतीने आता चाललाय आणि याच्यात जर काहीच सुधारणा झाली नाही, हा समान नागरी कायदा आला नाही, 370 कलम रद्द झालं नाही, समान नागरी कायदा जरी आला तरी खूप काही जग बदलू शकतं, भारत बदलू शकतो. एका कायद्यावर खूप काही अवलंबून आहे. लॉ एकच असायला पाहिजे. आपल्याकडे क्रिमिनल लॉ सगळ्यांसाठी एकच आहे, सिव्हिल लॉ प्रत्येकासाठी वेगळे आहे. मध्ये ते संविधानामध्ये लिहिलं असेल तर आता ते बदलायची गरज आहे. कुठल्याही देशामध्ये असे 2 कायदे नसतात. एक देश एक कायदा असलाच पाहिजे. पोलिसांची काय कुचंबणा होते सगळीकडे. कुठली आलेली केस, आता ते पूर्वी 10-15 वर्षापूर्वी तर निदान जातीचा तरी प्रॉब्लेम नव्हता, काय गुन्हा आहे त्याच्यावर बिचारे पटपट करत होते. आता त्यांना ते पण बघायला लागतं की गुन्हा करणाऱ्याची जात कुठली आणि ती केस केली कोणी त्याची जात कुठली. नाही सिरियसली सांगते, माझे खूप पोलीस डिपार्टमेंटची लोक माझे खूप जवळचे मित्र आहेत, कारण गेली 20 वर्ष यांनीच मला सांभाळलंय. हे असे येडे उभे राहतात धाड यांच्या जीवावर मी निवांत बडबडत राहतो, काय होत नाही. तर अशा तऱ्हेने आज शैक्षणिक ग्रुप तर्फे अतिशय चांगला उपक्रम आहे की काही ज्ञान लोकांना मिळेल अशा प्रकारची व्याख्यानं दर महिन्याला ठेवायची. त्यातलंच एक व्याख्यान आज एका वेगळ्या विषयावर मलाही बोलायला मिळालं. नाही तर मी नेहमी नागपूरमध्ये सावरकरांवर बोलायला येतो, आज जरा वेगळ्या विषयावर बोलायला मिळालं. तो मलाही आवडला असेल नसेल मला माहीत नाही, पण जवळजवळ 1.5-2 तास झाले. बोलवल्याबद्दल मी मृणाल त्यांचे आभारी आहे, त्यांच्या सगळ्या टीमचा आभारी आहे. अतिशय उत्तम व्यवस्था ठेवली त्यांनी आमची, आणि सगळ्या नागपूरकरांचा आभारी आहे. नागपूरकरांनी नेहमीच माझ्यावर खूप प्रेम केले, माझ्या नाटकांना व्याख्यानांना कायमच भरपूर गर्दी केली आणि न घाबरता कायम ते येतात. त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. पुढच्या सेशन संदर्भात सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबर्समध्ये तुम्हाला SMS येतील आहेत आणि पुढच्या सेशन कधी आहे ते आम्ही नक्की कळवू. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. राष्ट्राय स्वाहा.